हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्र. मी प्रगती. आता आपण सुरुवात करत आहोत फिगर्स ऑफ स्पीच या टॉपिकला. आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघितले होते. जसे पार्ट्स ऑफ स्पीच असतात तसेच आपले फिगर्स ऑफ स्पीच असतात, पण ते संपूर्ण वाक्याच्या अर्थावरून निघतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी आता लायन म्हटलं तर आपल्याला माहिती आहे लायन म्हणजे एक ॲनिमलचं नाव आहे जे की आपण कॉमन नाउन म्हणून कन्सिडर करतो, आणि हे कॉमन नाउन झालं, हा झाला ह्याचा पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, शब्दाची जात ही त्या वाक्यामध्ये काय कार्य करते, कोणतं फंक्शन करते, ते जे शब्दाच्या ज्या जाती असतात ना, 8 आहेत त्या कशा पद्धतीने वाक्यात वापरतात त्याला म्हणायचं पार्ट्स ऑफ स्पीच. आणि एखादा शब्द हा भाषेमध्ये जर अलंकारिक रूप ॲड करत असेल, ठीक आहे, म्हणजे भाषेमध्ये जे अलंकार असतात, आपण मराठीत शिकलेलो आहोत शब्दांचे अलंकार, त्याचा अर्थ काय असतो की एखादं वाक्य थोडंसं ड्रॅमॅटिक बनवायचं, थोडंसं पोएटिक बनवायचं, त्या वाक्याला आपल्याला थोडंसं एक असं सजवायचं आहे, या पद्धतीने आपण अलंकारांचा वापर करत असतो. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच वेगळे आणि फिगर्स ऑफ स्पीच वेगळे. त्याची डेफिनेशन काय आहे तिथून आपण सुरुवात करूया. सगळे फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. प्रत्येक फिगर ऑफ स्पीचचा आपण एक्झाम्पलसुद्धा बघणार आहे. पहिली गोष्ट, दरवर्षी याच्यावरती प्रश्न विचारला जातो असं नाही, ठीक आहे, पण आता आपल्याला डिफिकल्टी लेवलचा जर आपण विचार केला तर आपल्याला आपली जी एक अभ्यासाची तयारी आहे ही परिपूर्ण असायला पाहिजे. आत्तापर्यंत जो ग्रामरचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावर तुम्ही तिथंपर्यंत जे काही मार्क्स असतील, साधारण 35 पैकी तुमचे 28 ते 30 प्रश्न आरामात बरोबर येणार आहेत. राहिलेले मग जे शेवटचे 7-8 प्रश्न असतात तिथे तुम्ही कशा पद्धतीने स्कोअर करता हे तुमच्या हातात आहे. ते जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी जर एखादा फिगर्स ऑफ स्पीचचा प्रश्न आला तर आपल्याला तिथे कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की हा माझा सिलेबसमधला पार्ट झाला नव्हता, हा तितका महत्त्वाचा टॉपिक नाही आहे, पाठांतराचा थोडासा पार्ट आहे, पण समजून घेतल्यानंतर आपल्याला पाठांतरही सोपं जातं. दुसरी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची फिगर्स ऑफ स्पीच करताना, जे आपले फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते काही जे फिगर ऑफ स्पीच आहेत ते खूप एकमेकांच्या सिमिलर आहेत, सारखे वाटतात, पण त्या दोघांमधला फरक काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा अलंकार वाचतो, आता सिमिली किंवा मेटाफर असेल तर आपल्याला काय वाटतं की सिमिली आणि मेटाफर दोन्ही पण एकसारखेच तर आहेत, उपमाच तर देतोय आपण, पण तसं नसतं. तिथे आपल्याला चेंजेस करावे लागतात. जे काही शब्द आहेत तिथे थोड्याफार ट्रिक्ससुद्धा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या पद्धतीने आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक करायचा आहे. लक्षात ठेवा, हा टॉपिक इतका सोपा आहे, फक्त विषय एवढा आहे की कशाला काय म्हणतात हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला अवघड जातं. आणि अनफॉर्च्युनेटली भरपूर असे प्रश्न आहेत की जे विचारले जातात की ज्याच्यामध्ये सिमिलर सगळे दिसणारे शब्द असतात, सिमिलर फिगर्स ऑफ स्पीच असतात. ठीक आहे, सुरुवात करणार आहे आपण डेफिनेशनपासून करणार आहे. जिथे जिथे एक्झाम्पल्स असतील ते व्यवस्थित समजून घ्या. आणि आणखीन एक मला असं सांगायचं आहे की जी नावं दिलेली आहेत ती तर आपण लिहिणारच आहे, नो डाऊट, त्याला ते म्हणतात ह्याला ते म्हणतात, पण तुमच्या भाषेत मी जे सांगते या व्यतिरिक्त तुम्हाला काय अंडरस्टँड होतं ते तुमच्या भाषेत, तुमची काही ट्रिक असेल, तुमचं काही एक ऑब्झर्वेशन असेल तर ते ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, यासाठी कुठलाही रूल नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. डेफिनेशन मी फिगर्स ऑफ स्पीचची डेफिनेशन आहे, वर्ड और एक्सप्रेशन यूज नॉट विथ इट्स ओरिजिनल मीनिंग बट इन ॲन इमॅजिनेटिव्ह वे टू मेक स्पेशल इफेक्ट. शब्दांच्या जाती ज्या असतात ह्या वाक्यामध्ये काय कार्य करतात ते सांगतात, पण फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत हे संपूर्ण वाक्य जे आहे याला एक स्पेशल इफेक्ट देतात, म्हणजे त्याला जास्त इफेक्टिव्ह बनवण्याचं कार्य करतात. आणि हे कशासाठी, तर आपले जे नॉर्मल कम्युनिकेशन आहे, आपण मराठीत शब्दांच्या कोटी म्हणतो ना, म्हणजे आता कोटी म्हणजे आपल्याला माहिती आहे 1वर 7 शून्य कोटी, पण आपल्याला ज्यावेळेस शब्दांची कोटी आपण म्हणतो याचा अर्थ आपण शब्दांची कोटी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तिथे काहीतरी वेगळा अर्थ निघत असतो वाक्यातला, आणि ते सगळे जे आहेत ते वाक्य संभाषण आपलं इंटरेस्टिंग बनवतात. फिगर्स ऑफ स्पीचचा जास्त तरी वापर हा इन्फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये होत असतो, पण आपल्याला ग्रामरचा तो भाग आहे म्हणून तो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे, फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत हे आपले एसे रायटिंग जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक पोएटिक पद्धतीने आपण तिथे ते मांडणी करू शकतो. आपल्या रचना, आपलं जे नॉर्मल वाक्य आहे त्याला थोडंसं जास्त इफेक्टिव्ह बनवण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण या गोष्टी केलेल्या असतात. ठीक आहे,
त्याचे यूज कधी होतात? क्रिएट एक्सप्रेसिव्ह, इमॅजिनेटिव्ह ऑर इम्पॅक्टफुल लँग्वेज बाय डिपार्टिंग फ्रॉम द लिटरल मिनिंग ऑफ द वर्ड. आता लिटरल मिनिंग हा शब्द आपल्याला एक्झाममध्ये विचारलेला आहे. लिटरल मिनिंग आहे का फिगरेटिव्ह मिनिंग आहे, अशा पद्धतीने विचारलेला आहे. हा ऑप्शन तुम्ही बघितलेला असेल. ठीक आहे. आपण जर असं म्हटलं, देअर इज अ लायन इन द जंगल, देअर इज अ लायन इन द जंगल असं आपण म्हटलेलं आहे. दुसरं आहे, आपण जर असं म्हटलं, ही वॉज वॉकिंग लाईक अ लायन. आता इथे आपण याची तुलना लायन सोबत केलेली आहे. तिसरं वाक्य आपण घेऊयात, ही वॉज लायन इन द फाईट. आता इथे तो त्या युद्धामध्ये स्वतः एक लायन होता. आता इथे लायन सारखा नाही म्हणत आहे, तो सिंहासारखा लढला असं म्हणलं तर ते सिमिली होतं. पण तो जसं काही सिंहच आहे असं प्रत्यक्षात आपल्याला एखादी गोष्ट दिसत असेल तर आपण त्याला मेटाफर म्हणत असतो. ठीक आहे. आता हे नॉर्मल वाक्य काय आहे, देअर इज अ लायन इन द जंगल, हे नॉर्मल वाक्य झालं. बरोबर, आपण तिथे फक्त एक विधान मांडलेलं आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की तो सिंहासारखा लढला, तो सिंह होता, म्हणजे साक्षात सिंह समोर असल्यासारखं आम्हाला वाटलं, या पद्धतीने आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस भाषा तीच आहे, पण भाषेचं जे अलंकारिक रूप आहे, थोडंसं ड्रॅमॅटिक रूप आहे, थोड्याशा गोष्टी इमॅजिनरी घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांना एकत्रित करून मग आपण आपले जे काही अलंकार असतात ते वापरलेले असतात. याच्याने काय होतं, इथे आपल्याला एक नॉर्मल इन्फॉर्मेशन मिळते. पण बाकीचे ज्यावेळेस आपण अलंकार वापरून भाषा बनवतो, आपलं जे काही वाक्य बनवतो, त्यावेळेस जो वाचतोय त्याचं लक्ष जास्त वेधलं जातं आणि ह्या इमॅजिनरी गोष्टी ज्या आहेत या आपल्याला थोड्याशा आपलं जे संभाषण आहे ते इफेक्टिव्ह वाटण्यासाठी त्याच्यावरती लोकांनी अटेन्शन द्यावं, त्यातून काहीतरी म्हणजे कधी कधी जोक व्हायला पाहिजे, काहीतरी मजेशीर आपण बोललो असं असतं, त्यावेळेस आपण या ठिकाणी हे अलंकार वापरलेले असतात. ठीक आहे. मग आता पहिले जे सेंटेन्स आहे, देअर इज अ लायन इन द जंगल, यात हा लायन जो आहे हा शब्द आपण डायरेक्ट लिटरल सेन्समध्ये, म्हणजे ज्या शब्दाचा अर्थ जो असेल तोच आपण म्हणतो ना, लिटरली म्हणजे जसंच की म्हणजे तसंच आपण म्हणतो ना, पर्टिक्युलरली त्याच पद्धतीने अक्षरशः हा शब्द आपण लिटरलीसाठी मराठीत वापरतो. सो जे जशा पद्धतीने वापरलेलं आहे, नॉर्मल सेंटेन्स आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, जे काही आहे ते लिटरल मिनिंग आहे. आणि मग आता फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करून, म्हणजे हा शब्द त्याच्या समान अर्थाशी, लायनचा अर्थ काय आहे, सिंह, बरोबर. या ठिकाणी आपण काय म्हणतोय, कोणाबद्दल बोलतोय, आपण लायनबद्दल बोलतोय का, निश्चितच नाही, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोय दोन्ही वाक्यांमध्ये. मग हे दोन्ही वाक्य ज्यावेळेस आपण लायनची तुलना करून वापरतो, तिथे आपण लायनचा वेगळा अर्थ घेतलेला आहे, ड्रॅमॅटिक मिनिंग घेतलेला आहे, इमॅजिनरी मिनिंग घेतलेला आहे आणि त्यामुळे हे शब्द जे आहेत हे आपल्यासाठी फिग्युरेटिव्ह होतात. मग आपल्याला लिटरल मिनिंग विचारलंय का फिग्युरेटिव्ह मिनिंग विचारलंय हे आपल्याला ऑप्शनमध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीचे 2 ते 3 प्रश्न आपल्याला PYQ मध्ये दिसतात. त्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की प्रत्यक्षात आपण कोणत्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. ठीक आहे. दिस कॅन बी यूज्ड ॲज लिटरल डिव्हाइसेस within a written text in order to explain something in a more artistic sense. थोडंसं आर्टिस्टिक आपल्याला दाखवायचे असतं, आपलं संभाषण कलात्मक करायचं असतं, थोडंसं म्हणजे प्रॉपर शब्द म्हणजे आपण त्याच्यात ड्रामा ॲड करायचा. आता ड्रामा ॲड करणं काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं नाटकी पद्धतीने, थोडंसं आर्टिफिशियल काहीतरी बनवायचं असेल तेव्हा फिगर्स ऑफ स्पीचचा वापर होतो आणि यांना आपण लिटरल डिव्हाइस सारखं वापरतो. ठीक आहे. हे आहेत फिग्युरेटिव्ह. एक्झाम्पल बघूयात. लिटरल काय बघा, इट इज रेनिंग हेविली, खूप जास्त जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे असं आपण म्हणतो. दुसरा काय आहे, इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग. आता हेविली या शब्दासाठी आपण कॅट्स अँड डॉग हा शब्द वापरला. मग आता आपण इथे काय केलेलं आहे, प्रत्यक्षात पाऊस पडत असताना खरंच असे कॅट्स आणि डॉग्स पडणार आहेत का, असं होत नाही. खूप जोराचा म्हणजे वेड्यासारखा पाऊस पडत होता आपण म्हणतो ना, किंवा आपण म्हणतो ना की वेड्यासारखं ऊन पडले, खूप जास्त तापमान आहे. मग
इथे काही गोष्टी आपण थोड्याशा एक्झॅगरेट करून सांगतो, यावेळेस आपण इथे हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. हे झालं फिगरेटिव्ह मिनिंग. आणि आपण एकदम असं सरळ साधं जे नॉर्मल बोलतो तिथे लिटरल मिनिंग असतं. ओके. फिगर ऑफ स्पीचचे टाईप्स बघणार आहे. आता या पद्धतीचं हे सेग्रिगेशन जे आहे हे तुम्हाला शक्यतो कुठल्याही स्टँडर्ड बुक्समध्ये मिळणार नाही आहे. या पद्धतीने मी तुम्हाला हे जे दिलं आहे ते लक्षात ठेवा. यांनी काय मदत होणार आहे, मला हे का सांगायचं आहे, मुळात पहिली गोष्ट, ज्या वेळेस आपल्याला टाईप्स आत्तापर्यंत टाईप्स विचारलेले नाहीत, एक सेंटेन्स देतात त्याचा प्रकार ओळखा विचारलेला आहे, पण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ॲडव्हर्ब त्याचबरोबर नाऊन, त्यानंतर टेन्स, प्रोनाऊन, त्यानंतर क्लॉज, हे जे टॉपिक्स आहेत इथे लिटरली आपल्याला टाईप कुठला हे विचारलेलं आहे. मग जर आता प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे फिगर ऑफ स्पीचसाठी एक गोष्ट राहत असेल तर त्याचे टाईप्स कोणते हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मी या पद्धतीने हे लेक्चर फ्रेम केलेलं आहे. हे सगळे जे एफर्ट्स मी तुमच्यासाठी घेते हे तुम्हाला रेडीमेड अवेलेबल होतात एकाच ठिकाणी. तुम्हाला फक्त या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ओके. या पद्धतीने तुम्हाला कुठेही आपल्याला आत्तापर्यंत असं दिसणार नाही आहे की त्याचे टाईप्ससुद्धा तुम्हाला सबटाईप्ससुद्धा दिलेले आहेत. कंपॅरिझन करण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर होतो, सिमिलॅरिटी दाखवताना सुद्धा त्याचा वापर होतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच आहेत, सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सॉनिफिकेशन आहे आणि ॲनालॉगी आहे. आता हे सगळे एकत्रितपणे घेण्याची काय गरज आहे, मुळात मी हे लेक्चर या पद्धतीने का फ्रेम करते तर तुम्हाला ज्यावेळेस क्लोज टू इच अदर ऑप्शन्स दिसतात त्यावेळेस दोघांमधला फरक कळावा, यासाठी जे सिमिलॅरिटी दाखवणारे, तुलना दाखवणारे जे शब्द आहेत त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, तर हे 4 प्रकार आहेत त्याचे मग आपण एक्झाम्पल्स नंतर बघूयात. अख्खं लेक्चर जे आहे त्याचे जे काही 6 सबटाईप्स आहेत फिगर्स ऑफ स्पीचचे, त्या प्रत्येकाचे मी सबटाईप्स दिलेले आहेत. ठीक आहे. थोडंसं लेक्चर लेंदी होईल ॲज कम्पेअर्ड टू रिक्वायरमेंट, म्हणजे आपल्याला एखादाच प्रश्न विचारला जातो पण ते जे हातचे 2 मार्क आहेत ते आपल्याला घालवायचे नाहीत. एका तासात तुम्हाला जर 2 मार्क मिळत असतील तर तुमचा इनपुट आउटपुट रेशो हा मेंटेन राहत आहे. ठीक आहे. तर आता इथे पहिली गोष्ट लक्षात घ्या, कंपॅरिझनसाठी काय काय वापरतो, सिमिली पण असतं, मेटाफर पण असतं, पर्सॉनिफिकेशन पण असतं आणि ॲनालॉगी पण असतं. याचा अर्थ समजून घेऊयात. आपण इथे सिमिलॅरिटी दाखवलेली असते त्यावेळेस आपण सिमिली वापरतो. मेटाफर हा आपण ज्यावेळेस एखाद्याला उपमा दिलेली असते, म्हणजे इथे सुद्धा आपण कंपॅरिझन केलेलं असतं, तुलना केलेली असते, एखाद्या गोष्टीसोबत दुसऱ्या गोष्टीची तुलना केलेली असते. पर्सॉनिफिकेशन ह्याला आपण मानवीयकरण म्हणूयात. मानवी कृती ज्या असतात त्या निर्जीव गोष्टींकडून केल्या जातात. मानवी कृती निर्जीव करत आहे असं आपण ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस ते असतं पर्सॉनिफिकेशन. आणि ॲनालॉगी हे आहे, याला आपण सहसंबंध जे म्हणतो ना, आता हा ॲनालॉगी चॅप्टर तुम्ही रिझनिंगमध्ये केलेला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ए इज बी, बी इज सी, सो ए इज सी, या पद्धतीने आपण संबंध दाखवतो की हे असं आहे, हे असं आहे. या पद्धतीने जिथे सहसंबंध दाखवलेले असतात त्याला आपण ॲनालॉगी म्हणतो. ओके. आता ह्या सगळ्याचे आपण डिटेलमध्ये एक्झाम्पल्स बघूयात. ओके. आधी आपण सगळे टाईप्स एकत्र बघू आणि मग परत प्रत्येकाचे एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे. त्यानंतर मगाशी आपण कंपॅरिझन आणि सिमिलॅरिटीसाठी कुठले कुठले बघितले, सिमिली, मेटाफोर, पर्सॉनिफिकेशन आणि ॲनालॉगी. आता आपण काय बघतोय, एम्फसिस आणि एक्झॅगरेशन, म्हणजे अतिशयोक्ती करण्यासाठी. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, अतिशयोक्ती. म्हणजे एखाद्या गोष्टीला वाढवून चढवून सांगणे, बडा चढा के कहना, या पद्धतीने आपण एम्फसिस किंवा एक्झॅग्रेशन करतो. हे एम्फसिस कशासाठी असतं, तर माझ्या गोष्टीवरती तू लक्ष दे, तुला मला हे ठासून सांगायचं आहे, माझं जे बोलणं आहे ते जास्त इम्पॅक्टफुल वाटलं पाहिजे, त्यावेळेस मी या पद्धतीचे अलंकार वापरते. त्यामध्ये हायपरबोली आहे, त्यानंतर अंडरस्टेटमेंट, त्याला लिटोटेस म्हणतात, हा सुद्धा एक ऑप्शन आलेला आहे आपल्याला PYQ मध्ये, आणि युफेइझम, ही या पद्धतीने 3 आहेत. ओके.
नंतर साऊंड किंवा साऊंडचं रिपिटेशन, शब्द रिपीट होतात किंवा कधी कधी शब्दांचा जो उच्चार आहे तो रिपीट होतो, किंवा मग फक्त एक आता ह असेल तर वाक्यामध्ये ह ह ह हा प्रत्येक शब्द ह नी सुरू होणारा असतो. या पद्धतीचे वेगवेगळे जे काही साऊंडशी किंवा रिपिटेशनशी रिलेटेड, इथे उच्चारांचं रिपिटेशन असू शकतं, ठीक आहे, उच्चारांचं पण रिपिटेशन असेल, प्लस इथे आपण जो काही शब्द घेतलेला आहे त्या शब्दाचं सुद्धा रिपिटेशन असू शकतं. ते जे आहेत त्यामध्ये ॲलिट्रेशन येतं, ॲसोनन्स येतो, ओनोमॅटोपिया हा शब्द येतो आणि त्यानंतर ॲनाफोरा हा येतो. ओके, ॲनाफोराला आपण क्लायमॅक्स असं सुद्धा म्हणतो. क्लायमॅक्स आणि ॲनाफोरामध्ये थोडीशी सिमिलॅरिटी आहे, ते आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूया. त्यानंतर कॉन्ट्रास्ट दाखवणार आहे. आता आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा आपण बघितलं सिमिलॅरिटी दाखवणार आहे, त्यानंतर आपण नंतर काय बघितलं होतं, कंपॅरिझन. पहिलं आहे कंपॅरिझन किंवा सिमिलॅरिटी, दुसरं आहे एम्फसिस किंवा एक्झॅगरेशन, तिसरं काय आहे साऊंड आणि रिपिटेशन, आणि चौथं काय आहे या ठिकाणी कॉन्ट्रास्ट. आणि जे काही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स असतात, विरोधाभास निर्माण करणारे असतात, एकमेकांच्या विरोधातल्या गोष्टी, ठीक आहे, विरोधी थॉट आपण काय म्हणूयात, एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या एकत्रित आणल्या जातात आणि त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट किंवा कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्सेस. यामध्ये आयरनी आहे, ऑक्झिमोरॉन आहे, पॅराडॉक्स आहे, इपिग्राफ आहे आणि अँटिथिसिस आहे. हे सगळे हे शब्द जे आहेत हे कॉन्ट्रास्ट दाखवणारे फिगर्स ऑफ स्पीच आहेत. यातला ऑक्झिमोरॉन महत्त्वाचा आहे, पॅराडॉक्स महत्त्वाचा आहे. या दोघांवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले दिसतात. आणि एपिग्राफवर हा आपल्याला ऑप्शनमध्ये आलेला होता एपिग्राम, त्यामुळे हा पण आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर आहे वर्ड प्ले किंवा मग सबस्टिट्यूशन. आता इथे ना शब्दांच्या कोट्या केलेल्या असतात, म्हणजे शाब्दिक कोटी आपण जे म्हणतो ना, शब्द तोच वापरायचा पण त्याचा अर्थ वेगळाच काहीतरी निघतो, ते जे काही असतात तिथे आपल्याला वर्ड प्ले म्हणायचं असतं. यामध्ये पण आहे, सिनेक्डॉक आहे, मेटोनिमी, जसं आपण होमोनिम म्हणतो तसं मेटोनिमी असतं, ठीक आहे, इथे वाय आहे शेवटला, आणि ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे आपलं जे एक्सक्लेमेटरी जे साईन आहे, पंक्च्युएशन मार्क आहे ॲपॉस्ट्रॉफी, ते नाही. इथे ॲपॉस्ट्रॉफी हा एक फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे. आणि त्यानंतर रेटोरिकल क्वेश्चन्स असतात. यामध्ये रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला आपण काहीतरी असं ठणकावून विचारतो, किंवा असं आत्ता हे नाही केलं आता कधी, मग इथे उत्तर अपेक्षित नसतं, पण आपण समोरच्याला थोडंसं आपण म्हणतो ना की असं काहीतरी बोलतो एखादा माणूस की समोरच्याला आपण हलवून ठेवतो, विचार करायला भाग पाडतो, समोरच्याला काहीतरी एक थॉट घेऊन, म्हणजे आपल्या बोलणं संपल्यानंतर त्या माणसाच्या मनात काहीतरी तो थॉट घुमत राहिला पाहिजे, रिपीट मोडवरती त्यांनी आपल्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे, असा काहीतरी एक अनुत्तरित प्रश्न विचारलेला असतो, तिथे रेटोरिकल क्वेश्चन असतो. ठीक आहे, हे असे 6 टाईप्स आहेत. त्यातला पहिला जो आहे कंपॅरिझन किंवा सिमिलॅरिटी दाखवणारा, त्याचे आपण पहिलं जे आहे सिमिली ते बघूयात. सिमिली इज अ फ्रेज दॅट कम्पेअर्स समथिंग टू समथिंग एल्स युझिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज. आता सिमिली आणि मेटाफोर दोन्ही सेमच आहेत, पण त्यांच्यामध्ये फरक काय आहे, तर सिमिलीमध्ये ॲज किंवा लाईक हे शब्द जे आहेत कंपॅरिझन दाखवणारे, तुलना करणारे, म्हणजे च्या सारखा, आपण मराठीत ज्याला सारखा, काहीतरी सारखा असं वापरलं तर हा शब्द सिमिलीमध्ये येणार आहे. ठीक आहे, कशासारखा तरी, सारखा शब्द यासाठी आपण इंग्लिशमध्ये ॲज किंवा लाईक यापैकी एखादा शब्द वापरतो, आणि तो जर आपल्या वाक्यात वापरलेला असेल तर तो त्या ठिकाणी सिमिली असणार आहे, मेटाफोर नाही. ओके, एक्झाम्पल बघूयात. हर हेअर वॉज ॲज गोल्डन ॲज द सन. आता इथे तिच्या केसांची तुलना ही सूर्याच्या गोल्डन शाईनसोबत केलेली आहे किंवा सूर्यासोबत केलेली आहे. पण आपण जर असं म्हटलं हर हेअर वॉज सन, असं नाही होतं ना, म्हणजे तिचे केस काही सूर्य होते असं आपल्याला नाही म्हणायचं आहे. आपल्याला त्यातली मृदुता दाखवायची आहे, ते सौंदर्य आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दोघांची तुलना करायची आहे. इथे सूर्याचं जे काही सोनेरी रूप आहे, जो काही गोल्डन रंग आहे, त्याच्याशी आपण तिच्या केसांची तुलना करत आहोत आणि दोन्ही ठिकाणी ॲजने आपण कंपॅरिझन केलेलं आहे. या ठिकाणी ॲज शब्द आलेला आहे, तुलना एखाद्या अनपेक्षित गोष्टीसोबत घडलेली आहे. आता केसांची तुलना कधी कधी नागिनीसारखे केस आहे असं म्हणतात, किंवा मग ज्यांचे असे मॅगीसारखे केस आहे किंवा केस नुसते झाडूसारखे झालेत,
हे जे म्हटलं जातं, आता हा शब्द आहे याची तुलना कशाही सोबत होऊ शकते, वियर्ड थिंग सोबत पण होते, पण हे जे काही सिमिलॅरिटी आपण दाखवतो याच्यानी समोरच्याला कळतं की काय म्हणायचं आहे. जेव्हा मी म्हणते की तिचे केस म्हणजे सूर्याचे सोनेरी तेज आहे ना, सूर्य कसा किती छान चमकतो, असे गोल्डन आहेत तिचे केस, चांगल्या पद्धतीने म्हणतोय आपण. ठीक आहे. मी जर म्हटलं इतके केस खराब झालेत, सगळे झाडूसारखे झालेत, कंपॅरिझन कळलं तुम्हाला की मी प्रत्यक्षात केसांची तुलना एखाद्या निगेटिव्ह गोष्टीसोबत केलेली आहे. तिथे सुद्धा काहीतरी चुकीच्या अर्थाने मी सिमिलॅरिटी कंपॅरिझन दाखवलेलं आहे. तर वाक्य वाचताना तुम्हाला काय फरक जाणवला? मी जर म्हटलं की माझे केस नुसते खराब झालेत, पण त्याचा अर्थ वेगळा होतो, आणि मी म्हटलं की झाडूसारखे, कळतंय आपल्याला काय म्हणायचं आहे. सो हे जे आहे यालाच फिगर्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे जे पहिलं एक्झाम्पल आहे यात आपण केसांची तुलना सोनेरी रंगासोबत केली होती, आणि ॲज हे दोन्ही शब्द वापरून मग आपण त्याचं कंपॅरिझन केलेलं होतं. या पद्धतीचा हा जो वाक्यात वापरलेला अलंकार आहे तो आहे सिमिली. दुसरं एक एक्झाम्पल बघूयात. आय फेल्ट ॲज हाय ॲज अ काईट. मला प्रत्यक्षात मी पतंग झालो की काय असं वाटलं. या पद्धतीने आपण जे म्हणतोय की त्याच्यासारखं वाटलं. सारखं हा शब्द आपला जो असणार आहे, सारखं वाटणं, एखादी गोष्ट त्यासारखे वाटणे, या पद्धतीने आपण वापरतो, तिथे तो सिमिलर असणार आहे. आता सिमिलर म्हणजेच सिमिली, या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके. आता आपण मेटाफर बघूयात. मेटाफर इज when there is a comparison made between two different things which share something in common. इथे ना दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यांच्यात ऑलरेडी काहीतरी साम्य आहे आणि त्यांची आपण तुलना करतो. एक्झाम्पल बघा. शी वॉज द शायनिंग स्टार ऑफ द टॅलेंट शो. इथे शायनिंग स्टार, तारा चमकतो, या पद्धतीने तिच्यात सुद्धा काहीतरी अशा क्वालिटीज होत्या की ज्यामुळे ती सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. सो इथे साम्य काय आहे? तिच्याकडे पण ते तेज आहे, किंवा आपण जे ऑरा म्हणतो ना, की तिच्यामध्ये पण त्या वाईब्स आहेत की ती सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. प्लस आता इथे तारासुद्धा चमकतो. आता सगळे आकाशात भरपूर ग्रह आहेत, पण ज्या वेळेस आपल्याला एखादा तारा चमकताना दिसतो, लुकलुकताना दिसतो, तेव्हा तो उठून दिसतो. सो या पद्धतीने ज्या दोन्ही गोष्टी उठून दिसणाऱ्या आहेत त्यांची तुलना या ठिकाणी झालेली आहे. परंतु हा शब्द वापरत असताना कुठेही आपण लाईक किंवा ॲज असा शब्द प्रकार वापरत नाही. जणू काही ती आकाशातला तारा जसा चमकतो तशीच चमकत होती असं आपण म्हणतोय. ती आकाशातल्या ताऱ्यासारखी दिसत होती म्हणत नाही. तिने आकाशातल्या ताऱ्यासारखे परफॉर्म केले असं आपण म्हणत नाही. ती ज्यावेळेस स्टेजवर होती त्यावेळेस जणू काही एखादा तारांगणातून आलेला एखादा तारा स्वतः तिथे प्रत्यक्षात काहीतरी प्रदर्शन करतोय, या अर्थाने ते वाक्य होतं. थोडंसं ड्रॅमॅटिक, थोडंसं ओव्हर या पद्धतीने आपल्याला बोलायचं असतं, म्हणून आपण मेटाफर हा एक अलंकार वापरलेला असतो. ठीक आहे. यामध्ये आता सिमिली आणि मेटाफरमध्ये काय फरक आहे? सिमिली आणि मेटाफरमध्ये हा फरक आहे की मेटाफरमध्ये लाईक किंवा ॲज सारखे शब्द वापरले जात नाहीत, जे सिमिलीमध्ये वापरलेले असतात. ओके. सिम्पल. दोघांचा अर्थ तसा सेमच निघतो, पण त्या दोघांमध्ये शब्दरचना फक्त ॲज किंवा लाईक न वापरल्यामुळे त्याचे प्रकार बदलतात. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. टाईम इज अ थीफ. आता टाईम इज अ थीफ, आपण काय म्हणतोय? वेळ चोर आहे. म्हणजे वेळ प्रत्यक्षात काय चोरते? तर आपले काही क्षण चोरते. वेळ पुढे सरकत आहे, त्याचं काम चालू आहे. आपण चुकतो की आपण वेळेला कम्पॅटेबल होत नाही. आपण म्हणतो की वेळच मिळत नाही. तो कसा मिळेल? वेळ काढल्याशिवाय. तुम्ही लाईफमध्ये सगळेजण काहीतरी मोटिव्ह घेऊन इथे आलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण स्वतःला टाईम मॅनेजमेंट करून कशी शिस्त लावू शकतो, त्यावरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी समजत असतात, आणि सक्सेस त्यांनाच मिळतं ज्यांना डिसिप्लिनमध्ये राहायची सवय असते. ओके. डिसिप्लिन ही फक्त आपण समोरच्याला शिस्त लावण्यासाठी नसते, कधीकधी आपण स्वतःसुद्धा जागेवर राहण्यासाठी काही गोष्टींची शिस्तही लावून घ्यावी लागते. आणि मग वेळ पाळणं असेल, वेळेवरती सगळ्या गोष्टी मॅनेज करणं असेल, थोड्याफार फरकाने गोष्टी बदलतात, ती रियालिटी आहे, त्याबद्दल आपण नाही बोलायचं आहे. पण कधीकधी असं होतं की आपला वेळच पुरत नसतो, वेळ मिळत नसतो. त्यावेळेस तो वेळ काढता आला पाहिजे आपल्याला, आणि अशा वेळी आपले काही क्षण हे चोरण्याचं काम जे काही आहे ते काळ करतो, वेळ करतो. या पद्धतीने आपण टाईमला थीफ म्हणत आहोत. आता इथे मी जर असं म्हटलं असतं, टाईम ॲक्ट्स लाईक अ थीफ, तर हे सिमिलीचं एक्झाम्पल झालं असतं. टाईम ॲक्ट्स लाईक अ थीफ म्हणजे तो चोरासारखा वागतो. इथे मी लाईक शब्द वापरल्यामुळे हे झालं सिमिली.
पण जेव्हा मी म्हणते टाइम इज अ थीफ, तो चोरच आहे, आपण असं ठासून सांगतो, कुठे कंपॅरिझन वगैरे नाहीये, एका गोष्टीला दुसरं नाव देऊन टाकलंय. ठीक आहे. या वरच्या सेंटेन्समध्ये सुद्धा या मुलीला डायरेक्ट शायनिंग स्टारचं नाव दिलं गेलंय. सो ते नाव देणं त्या पद्धतीचं तेच आहे असं सांगणं म्हणजे हे मेटाफर असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आता पर्सॉनिफिकेशन. पर्सन हा शब्द यामध्ये येतो म्हणजे काय, मानव, व्यक्ती. आता आपण त्याला व्यक्ती म्हणूयात. ठीक आहे. पर्सॉनिफिकेशन मध्ये काय असतं, व्यक्तीकडून होणाऱ्या कृती किंवा भावना या एखाद्या व्यक्ती नसणाऱ्या गोष्टीसाठी. सो नॉन ह्युमन असं लिहितेय मी इथे मुद्दामून. मी इथे नॉन लिव्हिंग लिहू शकले असते. नॉन लिव्हिंगचा प्रत्यक्ष अर्थ असतो की निर्जीव गोष्ट. पण आता समजा मी असं म्हटलं, एक्झाम्पल आहे का, हां ठीक आहे, नाही आहे. द फ्लॉवर्स वर डान्सिंग इन द रेन. मी जर असं म्हटलं द फ्लॉवर्स वर डान्सिंग ऑन द रेन, तर आता फ्लॉवर ही निर्जीव गोष्ट आहे का? फ्लॉवर झाडाचं फूल आहे, झाड ही सजीव गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे सजीव आणि निर्जीवमध्ये झाडं सुद्धा सजीवांमध्येच कन्सिडर केली जातात. नॉन लिव्हिंग म्हणजे काय, जे बेसिक ह्युमन बॉडी, जे आपले जे काही गोष्टी आहेत ह्युमन सर्वायवलसाठी, किंवा जे रेस्पिरेशन करत नाहीत, मूवमेंट करत नाहीत, त्यांना आपण निर्जीव म्हणतो. पण झाडं ही जरी मूवमेंट करत नसतील तरी त्यांच्यामध्ये काहीतरी एक प्रोसेस सुरू आहे. ते फोटोसिंथेसिस करतात, ते रेस्पिरेशन सुद्धा करतात, हे आपल्याला माहिती आहे. मग हे निर्जीव नाही आहे. त्यामुळे मी इथे मुद्दामून नॉन ह्युमन ही गोष्ट लिहिलेली आहे. तुम्ही जर काही पुस्तकांमध्ये नॉन लिव्हिंग थिंग वाचलं असेल तर ते तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल की यामध्ये झाडं वगैरे सुद्धा येतात. ठीक आहे. मी इथे मुद्दामून नॉन ह्युमन थिंग लिहित आहे. एखादी व्यक्ती जे काही करू शकते म्हणजे नाचू शकणे, गाऊ शकणे, बोलू शकणे, किंवा मग रागाला जाणे, भावना ज्या आहेत, हसणे, त्यानंतर रडणे, या पद्धतीने आपण ज्या काही भावना व्यक्तीच्या आहेत, ज्या कृतीद्वारे आपण दाखवू शकतो, त्या ज्या भावना आहेत त्या एखाद्या नॉन ह्युमननी करणं, या पद्धतीने जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस ते पर्सॉनिफिकेशन होतं. ओके. एक्झाम्पल बघूयात. माय कार इज अ रिअल ब्युटी. आता एखाद्याला त्याची कार खूप आवडते, व्हॉट अ ब्युटी असं आपण म्हणतो, म्हणजे किती सुंदर आहे ते. कार हे प्रत्यक्षात, आता सौंदर्य, प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. प्रत्येकाची, आपण म्हणतो ना, बघण्यातच सौंदर्य आहे, दृष्टी तशी सृष्टी, या पद्धतीने ह्या गोष्टी असतात. पण तरीसुद्धा काहीतरी सुंदर आहे आणि काहीतरी अगली आहे असं आपल्याला कळतं. मग कार ही एक निर्जीव गोष्ट आहे. त्याची जी तुलना आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, हे एक ह्युमन थिंग, त्याला ह्युमन टच दिलेला आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे पर्सॉनिफिकेशनचं आहे. ठीक आहे. दुसरं बघूयात. इथे मी जे सेंटेन्स दिलेलं आहे ते पण बघा. द फ्लॉवर्स वर डान्सिंग इन द रेन. इथे डान्सिंग ही एक मानवी कृती आहे. व्यक्ती करतात अशा कृती, ती कोणी केली आहे, फुलांनी केली आहे, म्हणून हे सुद्धा पर्सॉनिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आहे. माय क्लॉक स्क्रीम्स ॲट मी एव्हरी मॉर्निंग. म्हणजे अलार्म जो वाजतो, म्हणजे माझं घड्याळ माझ्यावरती किंचाळतं असं आपण नाही म्हणत आहे. प्रत्यक्ष अलार्म हा असं जोरजोरात वाजायला लागतो की उठो उठो उठो, या पद्धतीने तो मला, एखाद्या व्यक्तीने मला किंचाळून उठवला. आता स्क्रीमिंगची जी ॲक्शन आहे ही कोण करतात, व्यक्ती करतात, बरोबर. पण ते आपण काय म्हणतोय की ही कृती एखाद्या घड्याळाने केलेली आहे आणि त्यामुळे ते मी इथे पर्सॉनिफिकेशनमध्ये मांडलेलं आहे. ओके. आता आपण पुढे बघूयात. ॲनॉलॉगी. ॲनॉलॉगीमध्ये काय आहे, अ डिटेल कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स टू हायलाईट अ पॉईंट. आपल्याला एक आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दोन गोष्टींची तुलना डिटेलमध्ये केलेली असते. म्हणजे जी एखादी कृती एका ठिकाणी होत असेल तसंच सेम बघा कसं दुसरीकडे झालं, हे आपण सांगतो. यानी काय होतं की तो जो नेमकेपणा आहे आपल्या वाक्यातला तो दिसतो. त्यावेळेस आपण ॲनॉलॉगी हे वापरलेलं असतं. यात बघा, जस्ट ॲज अ स्वॉर्ड इज द वेपन ऑफ वॉरियर, पेन इज द वेपन ऑफ अ रायटर. म्हणजे जसं एखाद्या लढवय्यासाठी, एखाद्या सैनिकासाठी, किंवा त्याचं जे शस्त्र काय आहे, तर तलवार हे एखाद्या लढवय्याचं प्रतीक असेल, तर तसं हुशार माणसाचं जे काही प्रतीक आहे किंवा जे लेखक आहेत त्यांच्यासाठी पेन ही त्यांची, आपण म्हणतो ना, तलवारीची धार जशी असते तशी एखाद्या लेखणीला असते, त्याच पद्धतीचं इथे आपण काय म्हटलेलं आहे, ॲनॉलॉगी. आता आपण हा शब्द
रिझनिंगमध्ये बघितलेला आहे, दोघांमधला संबंध, मग पुढे काय, या पद्धतीने. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल कॅट म्याव काव वॉट, म्हणजे मांजराचा आवाज जर म्याव असा असेल तर काऊचा आवाज काय, मग आपण इथे मू असं लिहितो, बरोबर. सो या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे की असं हे असं आहे तर दुसरं त्याच पद्धतीचं आहे. इथे दोन्ही गोष्टी स्पेशली डिटेलमध्ये मेन्शन केलेल्या असतात. इथे तलवारीची तुलना पेनसोबत झालेली आहे आणि त्याचा कॉन्टेक्स्टसुद्धा त्या त्या वाक्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे स्वॉर्ड, तलवार ही वॉरियरसाठी आहे, तसंच पेन हे एखाद्या लेखकासाठी आहे. म्हणजे तितकी ती प्रिय गोष्ट किंवा तितकी ती महत्त्वाची गोष्ट आहे, त्याची ओळख त्यावरून घडत आहे. या पद्धतीने हे आहे. ओके, याला काय म्हणायचं, ॲनालॉगी. आता कंपॅरिझनचे जे काही पार्ट्स आहेत ते संपलेले आहेत. पुढे आहे एम्फसिस किंवा एक्झॅगरेशनसाठी आपण ज्याला अतिशयोक्ती म्हणतो, त्यामध्ये पहिलं आहे हायपरबोली. आता हायपरबोली इज अ टर्म दॅट युजेस एक्झॅगरेशन टू ॲड अ मोर ड्रॅमॅटिक मिनिंग टू अ सेंटेन्स. हायपरबोलीमध्ये काय आहे, अतिशयोक्ती, थोडंसं जास्तच अतिच सांगणं. ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात. माय बॅग वेज अ टन्स. आता टन्स म्हणजे 100च्या पटीत आपण म्हणतो ना, एक जास्त किलो आहे, वजन खूप जास्त आहे. वजन जास्त आहे, मग प्रत्यक्ष तुम्ही 100 किलो घेऊन जाताय का पाठीवर, नाही, पण खूप जड झालं आहे. पण ते खूप जड आपण कशाशी कम्पेअर केलं, खूप जास्त हेवी वेटसोबत. सो इथे हे जे टन्स वापरलेलं आहे हे आपल्यासाठी अतिशयोक्तीचं आहे. उपमा अलंकार जो आहे हा अतिशयोक्ती आहे, जे आपण वापरलेलं आहे. नेक्स्ट आहे आय हॅव अ मिलियन थिंग्स टू डू. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत करायला, मी खूप बिझी आहे, मी चिकार काम करणार आहे, मला खूप वेळ नाही आहे आज, असं आपण जे म्हणतो ना, मी खूपच बिझी आहे बाबा. सो इथे आपण कधी कधी असं म्हणतो बघा की मी इतकी बिझी होते की मला पाणी प्यायला पण वेळ मिळाला नाही, मी इतकी बिझी होते की मला बसायला पण वेळ मिळाला नाही. या पद्धतीने आपण जेव्हा बोलत असतो ना प्रत्येक गोष्ट, तिथे आपण काहीतरी अतिशयोक्ती केलेली असते, खूप जास्त वाढवून गोष्ट सांगितलेली असते. या पद्धतीला आपण हायपरबोली असं म्हणत असतो. ठीक आहे. आता इथे प्रत्यक्षात मिलियन गोष्टी करायच्या आहेत असं नाही. ठीक आहे. पण ते म्हणायचं आहे की मला आज खूप गोष्टी लाईंड अप आहेत, मी आज सुपर बिझी आहे. त्यानंतर आहे लिटोटेस. आपण ह्याला अंडरस्टेटमेंट पण म्हटलं होतं. इज अन अंडरस्टेटमेंट दॅट अप्लाइज अ निगेटिव्ह टू एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अफर्मेटिव्ह. एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीला आपल्याला अप्लाइज अ निगेटिव्ह टू एक्सप्रेस मिनिंग ऑफ द अफर्मेटिव्ह. एखादी चांगली गोष्ट आहे पण ती आपण थोडीशी नकारात्मक मानतो. एक्झाम्पल बघा, शी इज अँड द फ्रेंडलिएस्ट वुमेन इन द वर्ल्ड. आपल्याला काय म्हणायचं की ती जगातली सगळ्यात वाईट बाई आहे, म्हणजे तिच्यासारखं होस्टाईल कुणी नाही आहे. पण आपण काय म्हणतो, नॉट फ्रेंडली, म्हणजे ती जगातली सगळ्यात वाईट बाई नाही आहे असं नाही, म्हणजे ती आहे. आलं का लक्षात तुम्हाला. या पद्धतीने ही अंडरस्टेटमेंट आहे. एखाद्याला आपल्याला चुकीचं दाखवायचं आहे, कमी दाखवायचं आहे, त्याचा दर्जा आपल्याला खालचा दाखवायचा आहे, पण आपला स्टँडर्ड सोडायचं नाही आहे. आपण त्याच्या लेवलला जाऊन चुकीच्या भाषेत अपशब्द वापरून बोलणार नाही आहे. आलं लक्षात तुम्हाला. तुमचं स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे पण समोरच्याला ऐकवायचं पण आहे. अशा वेळेस तुम्हाला हे लिटोटेस वापरावं लागतं. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगते, ही ट्रिक आहे. इथे कुठेही सायंटिफिकली त्याला कुठलाही आधार नाही, लॉजिक नाही. ठीक आहे. लो लेवलचं काहीतरी समोरच्याला बोलायचं आहे पण आपला स्टँडर्ड सोडवायचा नाही, म्हणून त्याला लिटोटेस असं म्हणायचं. ओके. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. दॅट ड्रेस इज नॉट टू बॅड. म्हणजे खरं बघायला गेलं तर तो ड्रेस चांगलाच नाही आहे, पण ठीक आहे, एवढं पण काही वाईट नाही. आपण जे म्हणतो ना, एवढं पण काही वाईट नाही, म्हणजे काहीतरी वाईटच आहे. आलं लक्षात. म्हणजे आता एखाद्या वेळेस आपण काहीतरी जेवण वगैरे बनवलेलं असेल आणि समजा आई विचारते ना कसं झालं आहे, आणि चांगलं तर झालं आहे म्हणायचं नाही आहे, म्हणजे म्हणू तर शकत नाही आहे, पण आपल्याला काय म्हणायचं, ठीक आहे एवढं काही नाही असं. पण तिला कळतं की हे नाही नीट झालेलं. या पद्धतीने आपल्याला समोरच्याला सांगायचं आहे, काहीतरी थोडीशी कमी दर्जाची गोष्ट सांगायची आहे, पण आपला स्टँडर्ड आपल्याला खाली आणायचं नाही आहे. काहीतरी चुकीचंच बोललं, अपशब्द वापरले, काहीतरी म्हणजे आपण म्हणतो ना, कशाला स्वतःचं तोंड खराब करा, या पद्धतीने हा लिटोटेस वापरलेला असतो. जितकं सिम्पल आणि एक रोजच्या भाषेत सांगता येईल तितका फ्रीली सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आता नंतर आहे युफेइझम.
आपण हायपरबोली बघितलं, लिटोटिस ज्याला अंडरस्टेटमेंट म्हटलं जातं ते बघितलं. आता युफेइझम बघूयात. ठीक आहे, युफेइझमचा खरा अर्थ काय आहे? सबस्टिट्युटिंग अ माइल्ड टर्म फॉर अ हार्श वन. एखादी अशी हार्श रियालिटी जी असते, म्हणजे एखादी मनाला लागेल असं न बोलता एखादी गोष्ट थोडीशी सौम्यपणे सांगणं. आपण म्हणतो ना, म्हणजे त्याचे वडील वारले, हे पण नॉर्मलच झालं, पण त्याचे वडील मेले असं जर म्हटलं तर थोडंसं ऐकायलाही चांगलं वाटत नाही बघा, बोलायलाही चांगलं वाटत नाही. त्यापेक्षा हिज फादर पास्ड अवे असं आपण म्हणतो. आता एक्सपायर हा शब्द इंग्लिशमध्ये माणसासाठी नसतो. ज्या गोष्टीची शेल्फ लाईफ आहे, जे आपण स्टोअर करून ठेवू शकतो, त्याच्यासाठी एक्सपायरी डेट असते. माणसाला काही एक्सपायरी डेट नाही आहे. वी कॅन नॉट से वेन वी विल गेट पास्ड अवे. आपल्याला माहिती नाही आहे की आपण कधी मरणार आहे. त्यामुळे ती जी एक्सपायरी डेट आहे ना, ही ठराविक निश्चित ह्या तारखेला हे होणार अशा गोष्टींसाठी एक्सपायरी डेट असते. म्हणून समवन एक्सपायर्ड असं कधी म्हणत जाऊ नका. ठीक आहे. सो जिथे युफेइझमचा अर्थ काय आहे की एखादी हार्श वाटणारी गोष्ट थोडीशी सौम्य भाषेत सांगणे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना शालजोडे, किंवा मग अजून एक काहीतरी शब्द आहे त्याला, शालजोडे म्हणजे थोडंसं सौम्य भाषेत, किंवा सोन्याच्या पिंजऱ्यात टाकून एखादी गोष्ट मारणे असं म्हणतात ना, त्या पद्धतीने. एक्झाम्पल बघूयात. इन्स्टेड ऑफ ही डाईड यू वुड से ही पास्ड अवे. मेला म्हणण्यापेक्षा वारला किंवा निघून गेला, तो आता आपल्यात नाही. आता कालच आशाताईंचं झालं. सो आशा भोसलेंचं जे झालं त्यावेळेस सगळीकडे आपण काय म्हणतो की त्या आता आपल्यात नाही राहिल्या, एकतारा निखळला, अनंतात विलीन झाल्या. या पद्धतीने आपण ह्या ज्या काही फ्रेजेस वापरलेल्या असतात, या सगळ्या फ्रेजेस काय आहेत? युफेइझम आहेत. गोष्ट तीच आहे, समोरच्याला कळतंय मला काय म्हणायचंय, पण ते थोडंसं मनाला लागणार नाही या भाषेत आपण बोलतो. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ शी हॅड अन अबॉर्शन यू वुड से शी टर्मिनेटेड द प्रेग्नन्सी. इथे सुद्धा म्हणजे अबॉर्शन केलं हे थोडंसं ऐकायला वाईट वाटतं. सो प्रेग्नन्सी टर्मिनेट झाली. किंवा दुसरं एक ऑप्शन, यू आर फायर्ड. यू आर फायर्ड, तुला कामावरून काढून टाकलंय असं म्हणायच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो ना, यू आर लेड ऑफ. आता कसं असतं, काही ज्या MNCs असतात तिथे ले ऑफ चालू असतात. आत्तासुद्धा चालू आहेत वॉर सिच्युएशनमध्ये. म्हणजे संख्या कमी करतात, जे आपले जास्त, ज्याच्यावरती आपले जास्त रिसोर्सेस खर्च होत आहेत अशा ॲसेटला ते काढून टाकतात. सो तो ले ऑफ चालू असतो. मग तिथे काय होतं की तुला आम्ही काढून टाकतोय म्हणण्यापेक्षा आता ले ऑफ चालू आहे, तुला रिझाईन करावं लागेल असं सांगितलं जातं. आणि त्या माणसाला ठराविक जे काही त्यांचे ठरलेले असतात त्या रूल्सनुसार काढून टाकलं जातं. तुला टर्मिनेट केलं तर तुझं बाहेर इम्प्रेशन चुकीचं जाणार आहे, त्यापेक्षा तू रिझाईन टाक. हे फोर्सफुल रेजिग्नेशन त्यांच्याकडून घेतलं जातं आणि त्याला ले ऑफचं नाव दिलं जातं. या पद्धतीनेच मी तुला कामावरून काढून टाकते म्हणण्यापेक्षा तू उद्यापासून नाही आलं तर चालेल, फरक पडतो. रागात आहे माणूस, समोरच्याला काढून तर टाकायचं पण त्याला वाईट पण नाही वाटलं पाहिजे, या पद्धतीने आपण इथे बोलत असतो. सो ही जी गोष्ट आहे याला म्हणायचं युफेइझम. ठीक आहे. त्यानंतर आता आपण साऊंड किंवा रिपिटेशनवाले जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते बघूयात. यात काय असणार आहे, शब्दांचा जो खेळ आहे हा थोडासा रिदमॅटिक आहे. रिदमॅटिकला आपण त्याला काय म्हणतो, तालबद्ध, सूरबद्ध, या पद्धतीने थोडं तालबद्ध आहे, रिदमॅटिक आहे. ठीक आहे. अलिट्रेशन हे पहिलं आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एल 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 आले असे म्हणजे जे उभेदंड असणारे शब्द जास्त आहेत अलिट्रेशनमध्ये, त्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. अलिट्रेशन युजेस रिपीटेड लेटर साऊंड्स थ्रू आउट अ सेंटेन्स. आता साऊंड आहे ना तो महत्त्वाचा आहे. एक्झाम्पल बघा, शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर. इथे त्याचबरोबर आपण ते चंदुके चाचाने चंदुकी चाची को ते म्हणतो, किंवा काळे काकूंनी काळे काकांचे कामाचे काळे कोरे कागद करा करा कात्रीने कापले. हे जे आपण जे बोलत असतो ना ते सगळं काय आहे, अलिट्रेशन. शब्द वेगळे वेगळे असतात पण अक्षर सेम असतं, त्याचा उच्चार सेम असतो आणि त्यांनी खूप छान एक असं साऊंड क्रिएट होतो, साऊंड इफेक्ट क्रिएट होतो, त्याला अलिट्रेशन म्हणायचं. ठीक आहे. पीटर पायपर पिक्ड अ पेग ऑफ पिकल्ड पेपर. या पद्धतीने इथे प प प प सगळीकडे उच्चारलं जात आहे. हे झालं ॲलिट्रेशन. सोपं आहे. ॲलिट्रेशनमध्ये फक्त उच्चारास हा थ्रू आउट द सेंटेन्स आहे एवढं लक्षात ठेवा. एखादा शब्द वापरला असं नाही, प्रत्येक वेळी तो शब्द, तो इफेक्ट जास्त वेळा वापरला जातो. त्यानंतर आहे ॲसोनन्स. ॲसोनन्समध्ये काय आहे, देर इज सिमिलॅरिटी इन द साऊंड बिटवीन वॉवल्स इन द मिडल ऑफ नेबरिंग वर्ड्स.
म्हणजे काय, जे जवळजवळ असणारे शब्द आहेत, हा शब्द महत्वाचा आहे. हा जवळजवळ वाटणारे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असते. आता ह्याची सिमिलॅरिटी इकडे आहे. हाऊ नाव, आता कसं असं आपण म्हणतो. सो हाऊ नाव मध्ये इथे हा जो वॉवेल साऊंड आहे तो वॉवेल साऊंड जो आहे त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. ठीक आहे. हाऊ नाव, ब्राऊन काव, हाऊ नाव ब्राऊन काव. तुम्हाला सिमिलॅरिटी दिसतीये का? जे उच्चार आहेत त्याच्यातला जो वॉवेल साऊंड आहे तिथे जास्त इफेक्ट आहे, एम्फसिस आहे. आता ऑन द साईड ऑफ द साईड ऑफ द हाईड, ऑन द साईड ऑफ द हाईड इथे म्हणत असताना पण ऑन आणि ऑफमध्ये सिमिलॅरिटी आहे, त्याचबरोबर साईड आणि हाईडमध्ये पण सिमिलॅरिटी आहे. मग एकच शब्द किंवा आता मगाशी आपण जे बघितलं सी शेल्स, शी सेल्स ऑन द सी शोर, इथे आपण स म्हणजे तो जो साऊंड आहे तो आपण तिथे सतत रिपीट करतोय, बरोबर, आणि तो पूर्ण वाक्यात होतो रिपीट. पण इथे आपलं काय आहे, दोन शब्द आहेत जवळजवळ असणारे आहेत ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवलेली आहे. मराठीमध्ये एक्झाम्पल द्यायचे झाले तर चाव म्याव, चिवकाऊ या पद्धतीने. ठीक आहे. हे काय आहे, ॲसोनन्स. नेक्स्ट आहे ओनोमोटेपिया. आता ओनोमोटेपियामध्ये काय असणार आहे, रिसेम्बल्स द साऊंड दॅट इज डिस्क्रायबिंग. आपण इंटरजेक्शन शिकलोय की नाही, ग्रामरमध्ये मी इंटरजेक्शनची डेफिनेशन काय सांगितलेली तुम्हाला, जो शब्द, जो भावनेच्या भरात येणारा शब्द आपण स्पेलिंगमध्ये लिहू शकतो, स्पेलिंगमध्ये लिहू शकतो. आता मी समोरच्याला म्हटलं तर मी SH करते, आलं लक्षात, ते झालं हे. त्यानंतर आपण ओ असं म्हणतो. ठीक आहे. मग ओ मध्ये पण काय, आपण तो ओ शब्द जो आपला उच्चार तोंडातून आला तो स्पेलिंगमध्ये लिहिला आणि मग आपण एक्सक्लेमेटरी साईन दिलं, ते झालं इंटरजेक्शन. आणि आता काय करायचंय, कशाचा आवाज आहे हे आपल्याला स्पेलिंगमध्ये लिहून सांगायचंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द बेकन सिझल्ड इन द पॅन. आता बेकन ज्या वेळेस पॅनमध्ये, आता बेकन म्हणजे एक अशा मीटचा एक प्रकार असतो, तो त्याचे जे काही स्लायसेस वगैरे आहेत. हां, साधं सोपं तुम्हाला सांगते, फोडणी टाकल्यावर कसा चर्र आवाज येतो, तो आवाज जो आहे त्याला सिझलिंग साऊंड म्हणतात. हा जो उच्चार आहे तो सिझलमध्ये येतोय, त्यामुळे तिथे बेकन सिझल्ड द पॅन. मग आता तो आवाज काय होता, कसा आवाज होता, त्या आवाजाला दिलेलं नाव. आपण मगाशी इंटरजेक्शनचं जे एक्झाम्पल बघितलं त्यात मी काय सांगितलं की इंटरजेक्शनमध्ये आपला जो साऊंड आहे त्याला आपण स्पेलिंगमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. इथे आपण त्या साऊंडला कुठलंही नाव दिलेलं नाही, फक्त त्याचं स्पेलिंग लिहिलं. फॉर एक्झाम्पल वाव, आपण ज्यावेळी वाव म्हणतो त्यावेळेस त्याचा खरा काही अर्थ आहे का, नाही. मराठीत आपण अरे वा म्हणतो, या वाचा काय अर्थ आहे, अर्थ काहीच नाही आहे. पण आपण तिथे ते फक्त वा हे देवनागरी लिपीत लिहून टाकलं, वाव हे आपण WOW करून लिहून टाकलं, तर उच्चाराला स्पेलिंग बनवली, ते इंटरजेक्शन. पण आता ज्या वेळेस आपण ओनोमोटेपिया म्हणतो त्यावेळेस तिथे काय असतं माहिती आहे का, एखाद्या साऊंडचं नाव असतं, साऊंडचे नाव. ठीक आहे. मग आता साऊंडची नावं कुठली कुठली आहेत, जसं की आहे बज, बझिंग साऊंड, सिझलिंग साऊंड, त्यानंतर क्रॅकिंग साऊंड, टिंकलिंग साऊंड. सो ही जी साऊंडला दिलेली जी नावं आहेत, साऊंडला दिलेलं नाव हे असतं ओनोमोटेपियामध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, द बेकन सिझल्ड म्हणजे ते असा जो आवाज आहे चरचरतं, त्याला काय म्हणतात बरं, हां, सिझलिंग ब्राउनी. सिझलिंग ब्राउनी हा एक सध्या कॅफेमध्ये वगैरे मिळणारा, सर्रास मिळणारा प्रकार आहे. ते काय करतात, एक खूप जास्त तापलेला तवा असतो, त्याच्यावरती ते आईस्क्रीम वगैरे ठेवतात आणि मग त्याचं जे मेल्टिंग नंतर जो आवाज येतो तो सिझलिंग साऊंड आहे. ते जे सिझलिंग साऊंड आहे, साऊंडला दिलेलं नाव आहे, त्यावेळेस ते आहे ओनोमोटेपिया. ठीक आहे. नंतर आहे माय वॉच टिक्स लाऊडली. घड्याळाचा काटा जो आहे, घड्याळाची टिकटिक, आपण ते कुठलं तरी गाणं होतं ना, टिकटिक वाजते, म्हणजे तिथे जे आवाज आहे तो आवाज घुमतोय किंवा आवाज, घड्याळाची गती सुरू आहे हे दाखवताना आवाजाला दिलेलं नाव. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, बीज बज. आता बीज बज म्हणजे काय, मधमाशांचा जो पंखांचा आवाज असतो तो बझिंग साऊंड असतो, असा आवाज येतो. किंवा मग स्नेक हिस,
ठीक आहे, या पद्धतीने तो हिसिंग साऊंड जो आहे तो स उच्चारताना जो असतो त्याला हिसिंग साऊंड म्हणतात. ठीक आहे. बहुतेक नाऊनचं लेक्चर चालू असताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की यूट्यूबवर एक ॲनिमल साऊंड नावाचं गाणं आहे, जिथे जे छोटी मुलं नर्सरीची बघतात. त्यात आहे ना प्रत्येक प्राण्याचा आवाज काय आहे. फॉर एक्झाम्पल कॅट मियाऊज, कॅट मियाऊज, ठीक आहे, किंवा मग हॉर्स नेज. आणि हे हॉर्स नेज आपल्याला आलेलं आहे पेपरला, PYQ मध्ये आहे दिलेला. त्यानंतर काय आहे, हायनाज लाफ, डॉल्फिन सुद्धा लाफ असतं. ठीक आहे. बर्ड्स चर्प. ओके, अजून काय, आऊल हूट. या पद्धतीने जे काही नावं दिलेली आहेत साऊंडला ती सगळी ऑनोमोटोपियामध्ये येतात. त्यानंतर आहे ॲनाफोरा. आता इथे ना मी मुद्दामून क्लायमॅक्स हा जो दुसरा फिगर ऑफ स्पीच आहे तो इथेच घेणार आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय असतं, आता पिक्चर चालू आहे मग क्लायमॅक्स असतो म्हणजे काय, सिक्वेन्स कुठेतरी सांगितलेला असतो. कधी कधी काय होतं, स्टोरी स्टार्टिंगलाच म्हणजे स्टार्टिंगलाच हिरो मेलेला दाखवतात, हिरो वारलेला दाखवतात किंवा गेलेला दाखवतात, आणि मग त्याच्यानंतर मग स्टोरी सुरू होते. मग तिथे सिक्वेन्स सांगितला जातो की मागे काय झालं. सो ती जी एक प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याची क्रिया आहे ते असतं क्लायमॅक्स. आणि ॲनाफोरामध्ये काय असतं, एखादा शब्द सतत 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 रिपीट करून वाक्यामध्ये एक फोनेटिक त्याला काहीतरी इफेक्ट दिलेला असतो. जसं की इथे बघा, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी आफ्टरनून अँड एव्हरी इव्हनिंग वॉक द लेक. सो इथे एव्हरी हा शब्द रिपीट झालेला आहे. म्हणजे सकाळ संध्याकाळ मी सतत या पद्धतीने वॉकिंग करतो, तळ्याच्या बाजूला चालायला जातो असं आपण म्हणतोय, पण इथे हा शब्द प्रत्येक ठिकाणी रिपीट झालेला आहे. हां, आणखीन एक एक्झाम्पल बघा, माय लाईफ इज हॅपी, माय लाईफ इज सिम्पल, माय लाईफ इज कम्प्लीट. इथे माय लाईफ हा शब्द रिपीट झालेला आहे. बरं, कॉमानंतर प्रत्येक ठिकाणी वेगळं वाक्य लिहिलेलं आहे किंवा आयदर ते कंजंक्शननी आपण जोडलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे झालं ॲनाफोरा. एक शब्द सारखा रिपीट झालेला आहे, वेगळी वाक्य आहेत, वेगळे अर्थ आहेत, तो झाला ॲनाफोरा. आत्ता पण मी बोलतेय वेगळे अर्थ आहेत, वेगळे शब्द आहेत, हे सुद्धा ॲनाफोराच आहे. ओके, फक्त मग आता क्लायमॅक्स आणि ॲनाफोरामध्ये काय डिफरन्स आहे बघा. ही केम, ही सॉ, ही ऑब्झर्व्ड अँड ही कॉन्कर्ड. या ठिकाणी तो आला, त्याने पाहिलं, त्याने निरीक्षण केलं आणि तो जिंकला. यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण प्रोसीड केली. पहिल्यांदा येण्याची कृती होणार, मग तो जरा एक ओव्हरव्ह्यू देणार, मग त्यानंतर डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणार, मग त्यानंतर तो काहीतरी त्याचं जे काही परफॉर्मन्स असेल ते देणार आणि तो जिंकणार. इथे तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे आणि प्रत्येक वेळी वाक्यसुद्धा रिपीट झालेली आहे. असा सिक्वेन्स जर तुम्हाला सापडत असेल तर ते क्लायमॅक्स हे फिगर ऑफ स्पीच येतं. आणि फक्त शब्दांची रचना रिपीट होत असेल तर ते त्या ठिकाणी ॲनाफोरा असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता जे कॉन्ट्रास्ट किंवा कॉन्ट्राडिक्टरी जे आहेत ना ते आपण बघूयात. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, आणि आपल्याला माहिती आहे कॉन्ट्राडिक्टरी कंजंक्शन सुद्धा आहेत, ज्याला आपण अवर्सेटिव्ह कंजंक्शन म्हणतो, की जे विरोधाभास दाखवतात. त्या पद्धतीने आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथे आपण दोन गोष्टी वेगळ्या दाखवतो. आता आयरनी हा जो पहिला पार्ट्स ऑफ स्पीच आहे, फिगर ऑफ स्पीच आहे, कॉन्ट्रास्ट दाखवणारा, त्याचा आपण मिनिंग बघूयात. आयरनी इज अ स्टेटमेंट दॅट कन्वेज द एक्झॅक्ट अपोजिट मीनिंग ऑफ व्हॉट लिटरली बीइंग सेड. इट इज ऑल्सो अ स्टेटमेंट दॅट कॉन्ट्राडिक्ट्स द सिच्युएशन. परिस्थितीला धरून मुळात ही गोष्ट नसते. आणि आपण म्हणतो ना की दिव्याखाली अंधार, म्हणजे ॲक्च्युली दिव्याचं काम काय आहे, प्रकाश देण्याचं आहे, पण तिथेच सगळं आहे. मग इथे ना एक हिडन मिनिंग सुद्धा आहे. आपण म्हणतो ना अज्ञानात सुख. आता माणसाला काहीतरी ज्ञान मिळवलं पाहिजे, पण अज्ञानातच सुख आहे म्हणजे आपण तिथे थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये बोलतो. तुम्हाला लक्षात आलं तर जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. मग इथे सुद्धा आपण समोरच्याकडे ती गोष्ट नाही, तो चुकीचा आहे या पद्धतीने आपण त्याला काहीतरी सांगतो. अशा वेळेस आहे ना आयरनी असते. म्हणजे पोलिसाच्याच घरात चोरी झाली या पद्धतीने. सो आपण काय म्हणतो, पोलिसाचं काम काय आहे,
चोरी होऊ न देणं, पण त्याच्याचकडे चोरी झाली तर किती ते दुर्दैव ना. या पद्धतीने एखादी निगेटिव्ह सेन्समध्ये ती गोष्ट असते त्यावेळेस आयरनी असते. एक्झाम्पल बघूयात. द फायर स्टेशन बर्न्ड टू द ग्राउंड. म्हणजे फायर स्टेशनचं काम काय आहे? फायर स्टेशन म्हणजे जिथे ज्या स्टेशनवर फायर लागली आहे असं नाही. फायर स्टेशन म्हणजे काय? आगीचा बंब किंवा ज्याला आपण अग्निशमन दल म्हणतो त्याला फायर स्टेशन किंवा फायर ब्रिगेड असं म्हटलं जातं. आणि तेच जर जळालं तर किती तो विरोधाभास ना, म्हणजे किती ते कॉन्ट्राडिक्टरी झालं. या पद्धतीने आपण इथे आयरनी वापरलेली असते. आयरनीमध्ये थोडंसं दुर्दैव या टाईप काहीतरी असतं. ठीक आहे, म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे पण ते झालं, सो थोडेसे निगेटिव्ह सेन्समध्ये आयरनी असते. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. द पायलट हॅड अ फिअर ऑफ फ्लाइंग. तो जो पायलट होता त्याला उंचीवर म्हणजे उंचावरची भीती होती, किंवा विमानात आता पायलट आहे म्हणजे विमान तर आकाशात उडवावंच लागेल त्याला, पण त्याला तर उडाणाचीच जर भीती असेल, काहीतरी हाय म्हणजे उंच जागेचीच जर त्याला भीती असेल तर हा किती विरोधाभास आहे, बरोबर. या पद्धतीने सो एखादी गोष्ट थोडीशी निगेटिव्ह सेन्समध्ये होणं म्हणजे पोलिसाच्या घरात चोरी होणं, या पद्धतीने जे आपण म्हणतो ते आयरनी असते. आता ऑक्झिमोरॉन म्हणजे काय बघूयात. ऑक्झिमोरॉन व्हेन टू वर्ड्स इन अ फ्रेज कॉन्ट्राडिक्ट वन अनदर. एका संपूर्ण फ्रेजमध्ये काही असे जे जोड शब्द आहेत, आता लक्षात ठेवा, सॉरी जोड शब्द हा शब्द वेगळा पडतो, पण मला काय म्हणायचं आहे की असे शेजारी शेजारी असणारे जे शब्द असतात तिथे ते विरुद्धार्थी शब्द असतात. हे शब्द ऑक्झिमोरॉन आणि पॅराडॉक्समध्ये काय फरक आहे माहिती आहे का? पॅराडॉक्स इज अ स्टेटमेंट दॅट कॉन्ट्राडिक्ट्स इटसेल्फ. इथे संपूर्ण वाक्य हे वेगळ्या पद्धतीने वापरलेलं असतं, पण ऑक्झिमोरॉनमध्ये जे विरोधी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, ते जवळजवळ असतात. हा एक फार छान डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. जसं आपण सिमिली आणि मेटाफर दिसायला तर अगदी सेम आहेत, पण सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक असतं, मेटाफरमध्ये ते नसतं. डायरेक्ट तुलना म्हणजे तुलना केलेली नसते, त्याला ते नावच देऊन टाकलेलं असतं मेटाफरमध्ये. आणि ऑक्झिमोरॉन आणि पॅराडॉक्समध्ये काय आहे, दोन्हीकडे कॉन्ट्राडिक्शन दाखवणार आहेत, पण ऑक्झिमोरॉनमध्ये दोन शब्द जे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत ते जवळजवळ असतात. पॅराडॉक्समध्ये संपूर्ण स्टेटमेंट हे विरोधाभासी असतं. इथे बघा, द गर्ल नेक्स्ट डोअर इज प्रिटी अगली. आता ती थोडीशी जरा दिसायला चांगली नाही असं आपल्याला म्हणायचं. सो प्रिटी हे झालं सुंदर आणि अगली हे झालं कुरूप. म्हणजे सुंदर आणि कुरूप हे दोन अगदी विरुद्धार्थी शब्द आहेत जे एकमेकांच्या जवळ वापरलेले आहेत. दुसरं आहे मायटी स्मॉल. मायटी म्हणजे खूप बलवान आणि स्मॉल म्हणजे अगदीच असा छोटासा. सो या पद्धतीने एखाद्या भव्य गोष्टीची तुलना कमी गोष्टीसोबत केलेली असते. सो तिथे आपण हे ऑक्झिमोरॉन आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, सिरियसली फनी हा पण शब्द येऊ शकतो. इट इज सिरियसली फनी. ठीक आहे, आता सिरियसली म्हणजे थोडंसं गंभीरपणे, फनी म्हणजे थोडंसं विनोदी पद्धतीने. मग हे जरा जास्तच विनोदी आहे. सिरियसली हे खरंच विनोदी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. सो इट इज सिरियसली फनी असं म्हणत असताना हा सिरियसली आणि फनी शब्द जवळजवळ आला, सो हा सुद्धा ऑक्झिमोरॉन झालेला आहे. ओके, पॅराडॉक्समध्ये सुद्धा विरोधाभासच आहे, पण यात काय असणार आहे, संपूर्ण जे स्टेटमेंट आहे ना त्यामध्ये विरोधार्थी शब्द असतात. विरुद्धार्थी. ही इज अ वाईज फूल. तो शहाणा आहे पण तो थोडासा म्हणजे आपण म्हणतो ना मूर्ख या टाईप असतो. या पद्धतीने वाईज आणि फूल हे दोन शब्द एका वाक्यात आलेले आहेत, पण ह्याने वाक्याचा अर्थ बदलत आहे. ठीक आहे, इथे पण बघा, इट इज द बिगिनिंग ऑफ द एंड. म्हणजे आता शेवटाची सुरुवात आहे. आता शेवट आणि सुरुवात ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इथे बिगिनिंग नंतर ऑफ द हे पण आलेलं आहे आणि मग थोड्या अंतरावर एंड शब्द आहे. सो विरुद्धार्थी शब्द एका वाक्यात आहेत आणि ते जे दोन वाक्य आहेत त्याचा वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो, त्यावेळेस ते पॅराडॉक्स असतं. त्यानंतर आहे एपिग्राम. एपिग्राम इज अ ब्रीफ, क्लेवर अँड मेमोरेबल फिगर ऑफ स्पीच दॅट ऑफन युजेस विट, satire or paradox to make a point, typically in poetry or single sentence statement. आता इथे काय असणार आहे, एपिग्राममध्ये काय असणार आहे, तर एखादी जी गोष्ट आहे ना ती कम्प्लिटली विरोधार्थी सांगितलेली असते, पण त्याच्यात ना एक मतितार्थ असतो. मतितार्थ हा शब्द लक्षात ठेवू शकता तुम्ही.
एखाद्या गोष्टीचं काहीतरी डीप मिनिंग असणार आहे त्याच्यामध्ये, आणि आपण ह्याला थोडंसं सार्कॅझम टाईप बोललेलो असतो. एक्झाम्पल बघा, द चाइल्ड इज अ फादर ऑफ द मॅन. आता ॲक्च्युली चाइल्ड हा काही फादर असू शकतो का? नाही. पण या शब्दाचा, या पूर्ण सेंटेन्सचं मिनिंग काय आहे? तर वडील म्हणजे लहानांकडून आपण शिकतो, म्हणजे आपण म्हणतो ना लहान मुलांकडून खूप काही शिकायला मिळतं. आपलं आयुष्य वय नुसतंच वाढलेलं असतं. वयाने मोठं न होता अनुभवाने मोठं व्हायचं असेल तर कोणाकडून काय शिकायला मिळते ते सगळं ॲक्सेप्ट करायची तयारी ठेवायची. आणि एखादं लहान मुलं आहे हे खरंच आईवडिलांना शिकवतं कुठल्या परिस्थितीत कसं करायचं. आता एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. आपण काय करतो, आपल्याला एखाद्याने आपला अपमान केला असेल, एखादा आपल्याला काहीतरी वाईट बोलला असेल, तर आपण ते इतकं लक्षात ठेवतो ना, मी ह्याचा बदला घेणारच, मी काही सोडणारच नाही, मी बघतेच, असं आपण काय करतो की ती गोष्ट खूप जास्त काळ मनात ठेवतो. पण तुम्ही लहान मुलांचं बघा, आई त्यांना मारते, ओरडते, रागवते, कुठेतरी ते धडपडतात, लागतं, पण ते पटकन मूव्ह ऑन होतात. त्यांना ना ती मेमरीज नाही आहे की ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, काहीतरी चुकीचंच लक्षात ठेवावं, मग वाईटच वागावं. मग एखादा आता समोरचा आला प्रेमाने बोलायला तर ती समोरची मुलं पटकन बोलून जातात. आपण असं नाही करत, आपण फार विचार करतो. सो ते लहान मुलांकडून शिकण्यासारखं आहे. मग याच पद्धतीने आपण जरी मोठे, आता वडील जरी असतील तरीही ते त्याच्या लहान मुलाकडून शिकत असतात. सो या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा काहीतरी मतितार्थ असतो आणि त्यावेळेस ते एपिग्राम आहे. ओके, इथे विरोधाभास दाखवलेला आहे, निश्चितच दाखवलेला आहे की एखादा मूल काही वडील होऊ शकत नाही. वडील होण्यासाठी सर्टन एज काहीतरी यावं लागतं, त्याशिवाय तो वडील होऊ शकत नाही. पण चाइल्ड म्हणजे अगदीच लहान मूल. या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत, मान्य आहे, पण त्यामध्ये मतितार्थ आहे आणि अशा गोष्टीला आपण एपिग्राम असं म्हणतो. ओके, आणखीन एक एक्झाम्पल बघा, द मोर हेस्ट द लेस स्पीड. म्हणजे जर जास्त घाई केली ना तर काम उलट नीट होत नाही. तेच तुम्ही काम शांततेत करा, तुमचं काम लवकर होईल. आपण जी ससा कासवाची गोष्ट बघितली होती त्यामध्ये ससा कसा करतो, अतिघाई करतो आणि नंतर त्याच्यातून काय होतं, त्याचंच नुकसान होतं. या अर्थाने आपण ज्या वेळेस हे म्हणत आहोत इथे काहीतरी हिडन मिनिंग आहे, मतितार्थ आहे. ज्यांना हिडन मिनिंग शब्द लिहायचा तेही लिहू शकता, जर तुम्हाला मतितार्थ म्हणजे काय कळत नसेल तर. विरोधाभास असतो, मान्य आहे, दोन्ही गोष्टी विरोधार्थी असतात, विरुद्ध शब्द वापरलेले असू शकतात, पण त्याच्यात काहीतरी मिनिंग आहे. ठीक आहे, आता आपण कॉन्ट्रास्टमधला जो शेवटचा आहे तो बघूयात, अँटिथेसिस. दिस मेक्स अ कंपॅरिझन ऑर कनेक्शन. कंपॅरिझन पण असू शकतं, कनेक्शन सुद्धा असू शकतं बिटवीन टू आयडियाज इन अ सेंटेन्स. एकतर तुलना असू शकते किंवा दोघांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. या वाक्यामध्ये दोन सेपरेट आयडियाज ऑलरेडी असणार आहेत आणि त्याच्यातला संबंध, जसं आपण ॲनॉलॉगी बघितलं होतं, ॲनॉलॉगीमध्ये काय सिमिलॅरिटी आहे. जसं की आता तलवार ही एखाद्या क्षत्रियाची ओळख असेल तर लेखणी हे एखाद्या लेखकाची ओळख आहे. या पद्धतीने ती ॲनॉलॉगी होती, तिथे ॲप्ट कंपॅरिझन होतं. इथे जे कंपॅरिझन असणार आहे यामध्ये तुलना केलेली असेल किंवा मग दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं असेल, पण ते कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे. एक्झाम्पल बघा, दॅट इज वन स्मॉल स्टेप फॉर मॅन अँड वन जायंट लीप फॉर अ मनकाइंड. मानवाचं एक, आपण म्हणतो ना की आता समजा प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे, आपण बघताना रोज जाता येता आपल्याला असंख्य कचऱ्याचे ढीग दिसतात, रस्त्याने पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसतात, पण आपण काय म्हणतो की म्हणजे कुणीतरी सुरुवात करावी बाबा. मग आता आपण काय करतो, सध्या ट्रेंड चालू आहे की काचेच्या बाटल्या वापरणं किंवा स्टीलचे जे आपण त्याला म्हणतो सिपर्स आहेत ते वापरणं. या पद्धतीने आपण शिफ्ट होतो. मग ही एक स्मॉल स्टेप आहे. मी आत्ता इथे प्रत्यक्ष स्टीलची बॉटल वापरते म्हणजे समुद्रातलं जे काही पोल्युशन झालेलं आहे तिथलं ते कमी झालं असं नाही, पण मी काहीतरी एक स्टेप घेतलेली आहे, स्मॉल स्टेप, आणि त्याच्याने काहीतरी मानव वंशाला काहीतरी खूप मोठा फायदा होणार आहे असं आपण म्हणतो. आता फ्युएलचं पण आहे बरं का, सोलार एनर्जी आहे किंवा टायडल एनर्जी, जी आपण अनकन्व्हेन्शनल सोर्सेस वापरणार आहे त्याचा वापर इमिजिएटली दिसत नाही आहे, बट इट इज अ स्मॉल स्टेप टू लीप फॉरवर्ड. खूप मोठी झेप घेण्यासाठी छोटी छोटी पावलं टाकावी लागतात. या पद्धतीने मोठा छोटा हा जो शब्द आहे इथे बघा, स्मॉल आणि लीप, जायंट लीप, हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, पण त्या दोघांमध्ये कनेक्शन आहे. हे केल्याने दुसरी गोष्टी होतीये, छोटे स्टेप्स घेतल्यामुळे मोठी गोष्ट अचीव होतीये असं आपण म्हणतो. स्टेप बाय स्टेप आपण जातोय. सो या ज्या गोष्टी आहेत याला अँटिथेसिस म्हणायचं. ओके,
खूप सिंपल सांगितलेलं आहे. आता कसं आहे, एक्झाम्पल्स मी तुम्हाला खूप सोपे करून सांगते आहे. आपलं जे कम्युनिकेशन आहे ते खूप इझिली आपण पुढे नेतोय. म्हणजे मी एक्सप्लेनेशन छान देते आहे तुम्हाला, की तुम्हाला समजेल असं सोपं एक कॅज्युअल वेमध्ये देते आहे. आजचं जे काही एक्झाम्पल आहे ते, जे काही आपलं कॉन्व्हर्सेशन आहे ते आज कॅज्युअल चालू आहे. पण ट्रिकी पार्ट कुठे आहे, हे शब्द लक्षात ठेवणं. कशाला काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी समजून घ्यावं लागेल. मी समजवण्याचं काम केलेलं आहे, थोडंसं पाठांतराचं काम तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. आता हे अँटिथेसिसमध्ये काय कळलं तुम्हाला, विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, स्मॉल आहे, जायंट आहे, पण याचं सगळ्यांचं मिळून काहीतरी आपण कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. लव्ह इज अन आयडियल थिंग अँड मॅरेज इज अ रिअल थिंग. आता आयडियल म्हणजे काय, आदर्श, ठीक आहे, आणि रिअल म्हणजे काय, प्रत्यक्षात एखादी गोष्ट असणं. लव्ह इज आयडियल, लव्ह इज आयडियल म्हणजे काय, फारच असं गुडी गुडी आहे सगळं, पण खरी रियालिटी लग्नानंतर कळते. मग आपण जे म्हणतो ना की लव्ह इज अन आयडियल थिंग, मॅरेज इज अ रिअल थिंग, इथे आयडियल आणि रिअल ह्या दोन गोष्टींमध्ये विरुद्ध अर्थ आहे, पण त्या सगळ्यामधून एकच आपल्याला वाक्य पुढे सांगितलेलं आहे. आता आपण बघूया इपिग्राममध्ये काय फरक आहे, तर इपिग्राममध्ये काहीतरी हिडन मिनिंग आहे, आणि अँटिथिसिसमध्ये काय असणार आहे, दोन वाक्यांमध्ये एकतर कंपॅरिझन केलेलं असेल किंवा त्या दोघांचं एकमेकांसोबत काहीतरी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केलेला असेल, त्या वाक्याचा एकत्रितपणे असं काहीही कुठलंही मिनिंग निघत नाही. ओके. आता वर्ड प्ले किंवा सबस्टिट्यूशन. वर्ड प्ले म्हणजे काय, शब्दांचा खेळ करून आपण काहीतरी ह्युमरस बनवतो किंवा आपण जे सार्कॅस्टिकली म्हणतो ना त्या पद्धतीने आपण जे बनवतो त्याचे आपण सगळे एक्झाम्पल्स बघूयात. पहिलं आहे पन, PUN, फन नाही. अ पन इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट प्लेज ऑन वर्ड्स विथ मल्टिपल मिनिंग्स ऑन साऊंड सिमिलर बट हॅव डिफरंट मिनिंग्स. आता इथे ना काही पुस्तकांमध्ये तुम्हाला डबल मिनिंग हा शब्द दिसेल. डबल मिनिंग हे आपल्याला ऐकून ऐकून असं झालं की काहीतरी नाही का ऑफेन्सिव्ह काहीतरी असतं किंवा काहीतरी चुकीचं अर्थाने बिलो द बेल्ट जोक असतात. सो ते जे काही आहे त्याला आपण डबल मिनिंग म्हणतो. पण इथे तसं नाही आहे. एका शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ असतात. आणि आय डोंट नो की तुम्हाला मी आत्तापर्यंत तरी मला नाही वाटत की इथं कुठे एक्सप्लेनेशन मी बघितलं आहे स्वतः. तुम्ही जर कुठल्या पुस्तकात बघितलं असेल तर मी एक सांगते तुम्हाला. होमोनिम, होमोग्राफ्स आपण जे म्हणतो ना, होमोनिमचे दोन वेगळे वेगळे अर्थ असतात. मग तसे जे होमोनिम्स वापरून शब्दांची जी कोटी केलेली असते, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता इथे दिलंय का एक्झाम्पल, हां ठीक आहे. ही इज, द हॉर्स इज, हां आणखीन एक थोडंसं फनी एक्झाम्पल आहे ते घेते आधी. फिश आर स्मार्ट बिकॉज दे लिव्ह इन स्कूल. आता नाऊन चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं, जे आपले कलेक्टिव्ह नाउन्स असतात त्यांच्यासाठी फिशसाठी स्कूल हे कलेक्टिव्ह नाउन आहे, बरोबर. स्कूलचे दोन अर्थ होतात. एक अर्थ काय आहे, ग्रुप ऑफ फिश, आणि दुसरं आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. मग आता शाळेत जाणारा जो आहे तो हुशार असतो, अभ्यास करणारे हुशार असतात असं आपण म्हणतो. मग आता इथे काय म्हणायचंय, हे जे फिश आहेत हे एकत्र राहतात, त्याला नाव दिलेलं आहे स्कूल. मग मासे खूप हुशार असतात, हां, कारण ते स्कूलमध्ये राहतात ना. म्हणजे काय, त्यांच्या ग्रुपला स्कूल म्हटलेलं आहे, पण इथे आपण त्याचे दोन वेगळे वेगळे अर्थ घेतो. इथे डबल मिनिंग आहे, एका शब्दाचे मल्टिपल मिनिंग, या अर्थाने आपण डबल मिनिंग म्हणतोय. कुठलाही निगेटिव्ह अर्थ इथे नाही. ठीक आहे, जरा थोडंसं सिरियस मोडमध्ये लक्षात ठेवा. ओके. तर हे जे असे शब्दांचे कोट्या करणं, एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरणं, ह्या गोष्टीला आपण म्हणत असतो पण. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. आय एम रिडिंग अ बुक ऑन अँटी ग्रॅव्हिटी, इट इज इम्पॉसिबल टू पुट डाऊन. यामध्ये जोक अपेक्षित आहे. ज्यावेळेस पण हे आपण फिगर ऑफ स्पीच वापरलेलं असतं तिथे काहीतरी ह्युमर अपेक्षित असतो. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण हे वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अँटी ग्रॅव्हिटीचं पुस्तक वाचते आणि पुस्तकच खाली ठेवलं जात नाही आहे, म्हणजे काय, इट इज अँटी ग्रॅव्हिटी. मग हा जोक जो आहे, हा आपण जो केला, इथे आपण काय केलेला आहे, शब्दांच्या काहीतरी अशा शब्दांचा खेळ केलेला आहे आणि मग तिथून विनोदाची निर्मिती होते. आणखीन एक एक्झाम्पल बघा. अ बॉइल्ड एग फॉर ब्रेकफास्ट इज हार्ड टू बीट. बीटचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही या अर्थाने,
म्हणजे आपण म्हणतो ना, ह्याला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. म्हणजे आता एखादी गोष्ट खूप छान आहे, तर ह्याला कोणीच तोडू शकत नाही, ह्याला कोणीच चुकीचं ठरवू शकत नाही. या पद्धतीने आपण तिथे ती एखादी निगेटिव्ह गोष्ट, निगेटिव्ह नाही सॉरी, आपण काय करत असतो तिथे, तुलना करत असतो. म्हणजे नोबडी कॅन बीट हिम, म्हणजे त्याला कुणीही हरवू शकत नाही, त्याच्यावर कुणीही विजय मिळवू शकत नाही, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. या अर्थाने बीट हा शब्द वापरतो आपण. आणि दुसरा बीटचा अर्थ काय माहिती आहे का? मारणे. बरोबर, बीटचे दोन अर्थ आहेत की नाही. आणि मग इथे काय म्हणतोय आपण? बॉइल्ड एग. बॉइल्ड एग म्हणजे ज्याचं शेल आता हार्ड झालेलं आहे, हे फोडणं किंवा ते विस्क करणं. एग बीट करतो ना आपण, फोडून त्याला फोडतो आणि मग नंतर ते विस्क करतो. विस्कला मला मराठी शब्द नाही आठवते, पण आपण जी ती क्रिया करतो ते जे आहे हे अवघड आहे बाबा. मग इथे काय विनोद निर्माण झाला, तर एकतर त्याचं शेल हार्ड असतं. ते दोन अर्थ कसे आहेत? प्रोटीन सोर्स खूप आहे बॉइल्ड एगमध्ये, आणि तुम्ही जर जिम करणारी मुलं बघितली तर ती साधारण 18-18, 20-20 अंडी एका वेळी खातात. सो त्यांचं ते एका वेळेचा खुराकच त्यांचा तेवढा असतो. तर त्याच्यातून ते का करतात की तिथं त्याची तुलना, बॉइल्ड एग इतका हाय प्रोटीन सोर्स आहे ज्याच्यामुळे त्याची तुलना इतर कोणासोबत होऊ शकत नाही. आणि दुसरा अगदी शब्दशः अर्थ घेतला तर हार्ड होऊन जातं ते एग, आणि ते काय आता बीट करू शकत नाही, तोडू शकत नाही. या अर्थाने एका वाक्यात एका शब्दामुळे संपूर्ण वाक्यामध्ये एक असा शब्द वापरलेला असतो की ज्याचे दोन अर्थ असतात आणि ते दोन्हीकडे चपखल बसतात सुद्धा, म्हणजे त्याचे दोन्ही अर्थ निघतात सुद्धा त्या पद्धतीने. अशा वेळेस पण हे वापरलेलं असतं. ठीक आहे. आता पणसाठी मग हे पण ते पण या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ होतात. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं शक्यतो जे होमोनिम्स जे आहेत ना ते वापरलेले असतात पण सोबत. आणि होमोनिमचे आपल्याला माहिती आहे दोन वेगवेगळे अर्थ असतात. होमोनिमचे दोन वेगळे अर्थ असतात आणि ते दोन्ही वेगळे अर्थ जरी घेतले तरीही ते वाक्य अर्थपूर्ण निघतं. त्यावेळेस पण हा एक पार्ट ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच असतो. त्यानंतर आहे सिनेक्डॉग. सिनेक्डॉगमध्ये काय आहे? स्टेटमेंट विच ओनली पार्ट ऑफ समथिंग इज एक्सप्रेस टू रिलेट द होल. थोडाच जो काही भाग आहे तो इथे दाखवलेला असतो. फॉर एक्झाम्पल, आय नो A to Z ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. तुम्ही ज्यावेळेस हा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? मला A to Z फिगर ऑफ स्पीच माहिती आहे. मग आता A to Z जे आहे हे तुम्ही काहीतरी खूप जास्त माहिती आहे त्याचं छोटं केलं. सो वेन यू से ओनली पार्ट ऑफ समथिंग यू वॉन्ट टू एक्सप्रेस ॲज अ होल, त्यावेळेस आपण सिनेक्डॉग हे वापरलेलं असतं. एक्झाम्पल बघा, ॲट स्कूल द चिल्ड्रन लर्न ABCs अँड 1 2 3s. आता हे ABC फक्त 3च शब्द शिकतात का? नाही, सगळे अल्फाबेट्स शिकतात. त्यानंतर 1 2 3 सगळे नंबर शिकतो आपण 100पर्यंत. शाळेमध्ये आपण सगळं शिकतो, संख्या ह्या पूर्ण शिकल्या जातात, पण आपण सुरुवातीचाच काहीतरी भाग घेतो. अजून एक असं ना, मला आय नो ABCs ऑफ फिगर ऑफ स्पीच, म्हणजे मला याचं सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे म्हणायचं, पण तरी पण आपण पहिले 3च अक्षरं वापरतो. सो इथे या पद्धतीने जे वर्ड प्ले केलेला असतो, शब्दांचा जो खेळ असतो, त्याला सिनेक्डॉग म्हणतात. आणखीन एक एक्झाम्पल बघा, ही हॅज जस्ट गॉट सम न्यू व्हील्स. आता इथे ही हॅज गॉट सम न्यू व्हील्स. न्यू व्हील्स म्हणजे काय? नवीन कार घेतली आहे असं म्हणायचं आहे, बरोबर. मग हे न्यू व्हील्स जे आहे हे आपण व्हील्स फक्त घेतो का? कार घेताना फक्त चाकच घेऊन येतात का? पूर्ण बॉडी पण असते ना. सो हे आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, थोडंसं एक ह्युमरस वेमध्ये आहे. प्लस आपण तिथे तो जो काही मोठा भाग आहे त्यातलं थोडंच काहीतरी दाखवतो. पूर्ण कार घेतली म्हणण्यापेक्षा माझ्याकडे ही इज सिटिंग ऑन द व्हील्स, म्हणजे तो पूर्ण कार चालवतोय का त्याच्या हातात स्टेअरिंग आहे, या अर्थाने हे असतं ते सिनेक्डॉग. ओके, मोठ्या गोष्टीतला छोटाच भाग दाखवायचा. त्यानंतर आहे मेटोनिमी. It is a phrase which is replaced with another which has similar meaning used to describe something in an indirect manner. ओके, म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं काहीतरी इनडायरेक्ट मिनिंग आपण घेत असतो. द पेन इज मोर मायटी दॅन द स्वॉर्ड. म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात ना. म्हणजे काय? नुसतं बोललं तरीही त्याला कळणार आहे, प्रत्यक्षात मारण्याची कृती करण्यापेक्षा. मारणं हे थोडंसं हार्श आहे, बरोबर. काहीतरी एक मोठी गोष्ट आहे, त्याला सौम्य भाषेत आपण सांगतोय.
शब्दांनीच आपण त्याला समजावून सांगतो, तर त्यावेळी आपण या पद्धतीची फ्रेज वापरलेली असते. शक्यतो ज्या प्रोव्हर्ब्स आहेत ना, आता इडम्स अँड फ्रेजेस आणि प्रोव्हर्ब्स यात काय फरक आहे? इडम्स अँड फ्रेजेसमध्ये म्हणजे काय म्हणायचं, म्हणी आणि वाक्प्रचार असतात. ते म्हणी जे आहेत ते आपण काय करतो, म्हणजे म्हणता ना, शहाण्याला काठीचा मार, शहाण्याला शब्दाचा मार, त्यानंतर देवतारी त्याला कोण मारी, या अशा ज्या काही टिपिकल म्हणी आहेत, नाचता येईना अंगण वाकडे, या पद्धतीने ह्या ज्या काही प्रोव्हर्ब्स असतात त्या प्रोव्हर्ब शक्यतो मेटोनिमीमध्ये येतात. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे, आय रिमेन लॉयल टू द क्राऊन. ओके, आता आय रिमेन लॉयल टू द क्राऊन, मला माझ्या राजाशी एकनिष्ठ राहायचं आहे किंवा माझं जे काही पद आहे त्याच्याशी मला एकनिष्ठ राहायचं आहे असं म्हणत असताना आपण हा अलंकार वापरलेला असतो. त्यानंतर आहे ॲपॉस्ट्रोफी. हा पण वर्ड प्लेशी रिलेटेड आहे. इट इज स्पीकिंग टू अन ऑब्जेक्ट ऑर आयटम दॅट इज नॉट अलाइव्ह, इनफॅक्ट इट इज नॉट अलाइव्ह. आता म्हणजे तो त्याच्याशी असं बोलायचं की जो मला प्रत्यक्ष असा, आता एखादी निर्जीव गोष्ट आहे पण त्याच्याशी मी बोलतेय, जसं काही तो सजीव आहे असं मी समजतेय त्याला. ती व्यक्ती एखाद्या समोरच्या गोष्टीशी बोलते. आता फॉर एक्झाम्पल, गाडीवर बसताना आपल्याला कुठेतरी उशीर होतोय जायचा, प्रत्येकाने आपल्या आपल्या गाडीला काहीतरी नाव दिलेलं असतं. तर माझी एक मैत्रीण होती, ती तिच्या गाडीचं तिची सायकल जी होती तिला ती धन्नो म्हणायची. मग चल धन्नो, चल लवकर चल, असं आपण म्हणतोय. ती प्रत्यक्ष कोणाशी संवाद करतेय? गाडीशी, सायकलसोबत. पण ती सायकल आता निर्जीव वस्तू आहे, पण आपण त्याला एक माणूस असल्यासारखं ट्रीट करतो, तसंच आपण त्याच्याशी बोलतो, संवाद साधतो. त्यावेळेस जो अलंकार आहे त्याला आपण ॲपॉस्ट्रोफी म्हणायचं आहे. आता ॲपॉस्ट्रोफी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगू का? आपण ज्यावेळेस नाऊनचं चॅप्टर बघितला होता त्यावेळेस आपण ॲपॉस्ट्रोफी हे फक्त लिव्हिंग थिंग्ससाठी वापरतात असं बघितलं होतं. लिव्हिंग थिंग्ससाठी किंवा फक्त पर्सनसाठी वापरतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, टेबल्स लेग हे एक्झाम्पल खूप वेळा आलं आहे ॲपॉस्ट्रोफीसाठी आपल्याला. टेबल्स लेग न म्हणता आपण काय म्हणतो? लेग ऑफ द टेबल. बरोबर. म्हणजे आपण इथे ॲपॉस्ट्रोफी वापरायचं नाही निर्जीव गोष्टींसाठी, हे लक्षात ठेवा. मग निर्जीव गोष्टींशी रिलेटेड ॲपॉस्ट्रोफी आहे हे तुम्हाला कळेल. निर्जीव गोष्टीशी बोलणं जे आहे त्याला ॲपॉस्ट्रोफी असं म्हटलं जातं. ओके. एक्झाम्पल बघा आता, ओ कम ऑन यू स्टुपिड डोर, जस्ट अनलॉक. एखादी व्यक्ती दार उघडण्याचा प्रयत्न करते पण ते होत नाही, अरे उघड ना, आपण जे म्हणतो ना, दाराशी बोललोय आपण. मग आता इथे काय झालं ते ॲपॉस्ट्रोफी. नेक्स्ट आहे थँक्यू ओवन फॉर हेल्पिंग मी मेक दिस मील. ओवन ही निर्जीव गोष्ट आहे पण आपण त्याला थँक्यू म्हणतोय, तुम्हाला जेवण दिलं, बरं झालं बाबा दिलंच तुम्हाला, थँक्यू. या पद्धतीने फोन कधी कधी आपल्या वेळेवरती चार्ज नसतो, पण आपल्याला कधीतरी काहीतरी अर्जंट कॉल करायचा असेल आणि आपण म्हणतो प्लीज स्विच ऑफ होऊ नको, माझा एवढा अर्जंट कॉल होऊ दे. आपण त्या फोनशी संवाद करतोय, पण तो या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफी आहे. तो एक अलंकार आहे. निर्जीव गोष्टींशी बोलणं, सजीव असल्यासारखं समजून बोलणं, त्याला आपण म्हणतो ॲपॉस्ट्रोफी. ठीक आहे. आणि आता शेवटचा जो आहे रेटोरिकल क्वेश्चन, ह्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल मगाशी सांगितलं होतं किंवा थोडंफार एक्सप्लेनेशन स्टार्टिंगला आपण बघितलं की आपले थॉट्स झाल्यानंतर, आपलं बोलणं झाल्यानंतर सुद्धा समोरच्याच्या मनात काहीतरी एक थॉट सोडणं, त्या गोष्टीला रेटोरिकल क्वेश्चन म्हणतात. ठीक आहे. समोरच्याला विचार करायला उद्युक्त करणं, भाग पाडणं, या अर्थाने रेटोरिकल क्वेश्चन्स असतात. इथे तुम्हाला उत्तर अपेक्षित नाही आहे, समोरच्याला आपण विचार करायला भाग पाडतो. ओके. रेटोरिकल क्वेश्चन इज अ फिगर ऑफ स्पीच पोज्ड फॉर अ ड्रामॅटिक इफेक्ट ऑर टू मेक अ पॉइंट रॅदर दॅन टू इलिसिट ऑर अ डायरेक्ट आन्सर. प्रत्यक्ष उत्तरापेक्षा आपल्याला काहीतरी एखाद्या गोष्टीचं गांभीर्य किती आहे हे सांगायचं आहे. त्यावेळेस आपण तिथे थोडंसं एक्झॅगरेशन टाईप, थोडंसं अतिशयोक्ती करत, थोडंसं त्याला ड्रामॅटिक बनवत आपण ते स्टेटमेंट केलेलं असतं. कॅन वी रिअली नो वॉट अवर प्लेस इन द युनिवर्स इज? याचं उत्तर ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे. युनिवर्समध्ये एक गॅलेक्सी आहे, त्या गॅलेक्सीमध्ये आपण राहत आहोत. तिथे जी काही पृथ्वी आहे त्या ग्रहावर आपण राहत आहोत. प्लस आपल्याला आपले लोकेशन्स माहिती आहेत. आपल्याला ॲक्च्युली एक्झॅक्टली उत्तर माहिती आहे, पण आपण असं विचार करतो की ही जी काही सूर्यमाला आहे ही अनंत आहे. सो आपल्याला माहिती नाही आहे की आपलं स्थान नक्की कुठे आहे. सो ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती स्वतःला, काही लोकांना असतात काही अशी की ज्यांना वाटतं की माझंच सगळं खरं आणि मी आहे म्हणजेच सगळं आहे. सो
ज्या खोटे अहंकार, ज्याला आपण दंभपणा म्हणतो ना, काही खोटे अहंकार, काही खोटे मिथ आपण घेऊन चालत असतो, सो त्या गोष्टींचा रियालिटी चेक देणं म्हणजे रेटॉरिकल क्वेश्चन. ठीक आहे. आपण जर एखाद्या गोष्टीचं म्हणजे आपल्याला वाटतं की आपणच सर्वस्व आहोत, पण आपण तसं बघायला गेलो तर जगात एक छोटासा बिंदूसुद्धा नाही आहे ह्या पूर्ण युनिवर्समध्ये. या पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे की खरंच आपल्याला आपली जागा माहिती आहे का, या अर्थाने. ओके. इथे मला उत्तर अपेक्षित नाही आहे, हो मला माझी जागा माहिती आहे, नाही मला नाही माहिती, असं नाही मला पाहिजे. उत्तर नको आहे मला. फक्त मी तुम्हाला थिंक अबाउट इट, विचार करा. खरंच आपण या गोष्टींनी जे चाललो आहे हे खरंच आपण करतोय का, डू वी रिअली डिझर्व दिस, अशा पद्धतीने. ठीक आहे. थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये आहे, पण एक मी वाक्य वाचलं होतं की आजकालची लोक, म्हणजे ते फनी होतं थोडं, मी जे बघितलेलं त्यात, की काहीतरी अशी छोटी मुलं असतात, खूपच आगाऊ दाखवलेली आहेत, आणि मग ह्याच मुलांसाठी आपण पेट्रोल वाचवतोय का, याच मुलांसाठी आपण रिसोर्सेस वाचवतोय का, या पद्धतीने आहे. म्हणजे मग विचार करायचा, काहीतरी त्याच्यावरती विचार करा, या पद्धतीने आपण रेटॉरिकल क्वेश्चन्स विचारलेले असतात. आणि हा पण एक फिगर ऑफ स्पीच आहे. आपण आणि म्हणतो ना, आत्ता नाही तर मग कधी, कधी म्हणजे उद्या 5 वाजता असं नाही. इथे सुद्धा आता कर, म्हणजे आता वेळ आली आहे, अजून किती दिवस वेळ वाया घालवणार आहे, या पद्धतीने विचारतो. सो हे सगळे फिगर्स ऑफ स्पीच आपले अभ्यासून झालेले आहेत. थोडक्यात आपण फक्त काही 2-3 एक्झाम्पल्स बघूयात जे PYQ आहेत. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. आता इथे आपण काय म्हणतो, ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. त्याची तुलना पिलर्स सोबत झालेली आहे, म्हणजे तो आमचा आधारस्तंभ आहे. तो आम्हाला एखाद्या आधारासारखा आहे म्हटलंय का, तो आमचा आधार आहे, डायरेक्ट म्हटलंय, म्हणून हा झाला मेटाफोर. पॅराडॉक्समध्ये कॉन्ट्राडिक्टरी असतं, ॲलिट्रेशनमध्ये साऊंडचं रिपिटेशन असतं, सिमिली आणि मेटाफोरमध्ये सिमिलॅरिटीचं कंपॅरिझन दाखवलेलं असतं, सिमिलॅरिटी असते, पण सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक सारखे शब्द वापरलेले असतात जे मेटाफोरमध्ये नसतात. डायरेक्ट त्या व्यक्तीला त्या नावच देऊन टाकलेलं असतं. सेकंड, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. अलोन, अलोन, ऑल अलोन, अलोन ऑन अ वाईड वाईड सी. असं हे जे एक्झाम्पल आहे त्यात आपल्याला अलिट्रेशन दिसत आहे. बरोबर. आयरनी म्हणजे विरोधाभास आहे, पर्सॉनिफिकेशन म्हणजे मानवी व्यक्तीच्या कृती दाखवलेल्या असतात, आणि एपॉस्ट्रोफीमध्ये निर्जीव गोष्टीसोबत आपण संवाद करत असतो. ओके. त्यामुळे आपल्याला माहिती आहे हे आहे अलिट्रेशन, शब्दांची रिपिटेशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय विल ड्रिंक द ओशन इन अ मोमेंट. आय विल ड्रिंक द ओशन इन अ मोमेंट असं म्हटलंय. म्हणजे काय, मी इथे आता आहे, एपिग्राम नाही आहे, क्लायमॅक्स नाही आहे. क्लायमॅक्समध्ये पण जसं ॲनाफोरा असतं तसंच क्लायमॅक्स असतं. मेटाफोरमध्ये आपण तुलना केलेली असते, पण मी काय म्हणतोय की मला इतकी तहान लागलेली आहे की मी अख्खा समुद्रच पिऊन टाकेल, किंवा मग ती इतकी रडली की जसं काही नदी व्हायला लागली. आपण म्हणतो ना, जास्त रडू नको, पाणी आलंय आज, अशा पद्धतीने आपण एखाद्याला चिडवतो, हसवतो. तिथे जे एक्झॅग्रेशन, किंवा मग लहान असताना आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडायची, मी पोतं भरून, म्हणजे आता चिंचा वगैरे असतील तर आपण, आता आमच्या मैत्रिणींमध्ये असं झालेलं आहे लहानपणी की एखादीला एखादी गोष्ट खूप आवडते, ती काय म्हणायची, मी ना अख्खं पोतं भरून हे खाऊ शकते, किंवा मी अख्खं दुकानच खाऊ शकते. या पद्धतीने मी अख्खा आईस्क्रीमचा ट्रकच समोर आला तर तोही खाऊन टाकू शकते. या पद्धतीने एखादी गोष्ट थोडीशी वाढवून चढवून सांगणं, त्या गोष्टीला एक्झॅगरेशन म्हणतात, आणि ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो या पद्धतीने आपले पूर्ण फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत हे अगदी डिटेलमध्ये, खूप डिटेलमध्ये मी फिगर्स ऑफ स्पीच घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, कंबाईनच्या ग्रुप बी, ग्रुप सीला प्रश्न विचारला जातो, त्याच्याबद्दल काही नाही. राज्यसेवा झालं, फॉरेस्ट झालं, MPSC व्यतिरिक्त CDSला विचारतात, CAPFला विचारतात, त्यानंतर SSCला विचारतात, रेल्वेच्या एक्झाम्सला, नाबार्डच्या ज्या काही परीक्षा होतात, COETच्या ज्या एक्झाम्स असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तिथे सगळीकडे फिगर्स ऑफ स्पीच. अगदीच नाही झालं तर आपली जी शाळेची विद्यार्थी आहेत 8वी 9वी 10वी CBSE बोर्ड, त्यांनासुद्धा डिटेलमध्ये फिगर्स ऑफ स्पीच विचारलेले असतात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा खूप छान पद्धतीने आपण कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आज इथेच थांबूयात. थँक्यू.